राम राम, जय सियाराम. रामकथा ऐकत आहोत आपण. मी मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट ज्योतिष मार्तंड शिवराम बोरगावकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या शिवज एस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये. आजच्या भागात आज आपण पाहूया की रामकथा कोण ऐकेल आणि कोण ऐकणार नाही. कोण ऐकेल बरं? कोण कोण आहेत ते ऐकतील आणि कोण ऐकणार नाहीत याबद्दल आज आपण पाहूयात. गोस्वामी तुलसीदासजींनी याबद्दल सुद्धा विस्तृत असं वर्णन केलेलं आहे. तर आपण आज पाहूया. आणि तुम्ही कुठे आहात या पूर्ण काय म्हणू आपण त्याला वर्णनामध्ये, हे जे सगळं पुढे वर्णन होणार आहे आता, त्यामध्ये तुम्ही कुठे आहात याचं सुद्धा तुम्ही आत्मपरीक्षण इथे नक्की करू शकता की बाबा आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतोय. ठीक आहे. तर आपली काय पोझिशन आहे, आपण कुठे आहोत या सर्व वर्णनामध्ये, ते देखील तुम्ही स्वतःला विचारू शकता. स्वतःची पोझिशन तुम्ही इथं पाहू शकता. तर चला आज आपण बघूयात की रामकथा कोण ऐकेल आणि कोण ऐकणार नाही. कथा कोण ऐकेल कोण नाही, कथा कोण ऐकेल कोण नाही. काय म्हणताय तिथं गोस्वामी तुलसीदासजी की जे गावही यह चरित संभारे, जे गावही यह चरित संभारे, तेई एही ताल चतुर रखवारे, सदा सुनहि सादर नर नारी, तेई सुरबर मानस अधिकारी. राम सिया राम जय जय राम. जे गावही यह चरित्र संभारे, जे हे चरित्र गातात, जे लोक हे चरित्र लक्षपूर्वक गातात, बोलतात, सांगतात दुसऱ्यांना, तेच या तलावाचे, हे जे मानस म्हणलंय बरं का, रामचरित मानसला सरोवराची उपमा दिलेली आहे इथं. ठीक आहे. तर सरोवर म्हणजे तलाव आणि मानस सरोवर म्हणलेलं आहे. आपण बघूयात आज की हे सरोवर म्हणजे काय, याचे पण काय वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. तर जे लोक हे चरित्र, रामचरित्र लक्षपूर्वक गातात, तेच या तलावाचे चतुर रखवालदार आहेत. तेई एही ताल चतुर रखवारे. ठीक आहे. ते या तलावाचे चतुर असे रखवालदार आहेत, असं वर्णन गोस्वामी तुलसीदासजी इथं करत आहेत. आणि सदा सुनही सादर नर नारी, जे स्त्री पुरुष याचं आदराने श्रवण करतात, सदा सुनही सतत श्रवण करतात, तेई सुरबर मानस अधिकारी, तेच या सुंदर मानसाचे अधिकारी असलेले श्रेष्ठ देव आहेत. तेई सुरबर मानस अधिकारी. इथे काय म्हणतायत अशा पद्धतीने गोस्वामी तुलसीदासजी की जे या चरित्राचं गुणगान करतात, गातात, दुसऱ्यांना सांगतात, ते या तलावाचे चतुर रखवालदार आहेत. आणि जे स्त्री पुरुष सारखं सदा सुनही, जे सतत या रामचरित मानसचं किंवा रामकथेचं आदराने श्रवण करतात, ते या सुंदर मानसाचे अधिकारी असलेले श्रेष्ठ देव आहेत. देव देव ठीक आहे, देव म्हणलंय तुम्हाला. तर असं आहे ही गोष्ट. पुढे काय म्हणतायत, जे अत्यंत दुष्ट आणि विषयी आहेत लोक. ठीक आहे. जी काही लोक खूप दुष्ट असतात आणि विषयामध्ये आसक्त झालेले असतात. अतिखल जे विषयी बघ कागा, अतिखल, खल म्हणजे काय, दुष्ट लोक. आपल्या माऊलींनी संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान लिहिलंय त्यामध्ये खलांचंच पहिलं आठवण केलेली आहे. आपण बघू शकता पसायदानमध्ये काय म्हणतायत, जे खलांची व्यंकटी सांडो. माऊली आपण त्यांना त्यासाठीच म्हणतो बरं का, की बघा ना, त्यांना एवढं लोकांनी त्रास दिला आणि पसायदान लिहिताना ज्यांनी त्रास दिला त्यांचीच आठवण पहिल्यांदा करतात. आणि काय म्हणतात, खल सांडो म्हणत नाहीत, जे खलांची व्यंकटी सांडो. खलांचा दुष्टपणा बाजूला कर म्हणतात देवाला. ठीक आहे, भगवंताला, की खलांचा दुष्टपणा, जे खलांची व्यंकटी सांडो,
दुष्टपणा सांडू दे त्यांचा. दुष्टपणा बाजूला गेला तर ते खल म्हणजे चांगलीच माणसं होतील. ठीक आहे. तर खल खल म्हणजे दुष्ट माणसं. इथं मग गोस्वामी तुलसीदासजी पण लिहित आहेत की जे अति खल जे विषयी बग कागा, अति खल जे विषयी बग कागा, बगळे आणि कावळा, बग कागा, जे अत्यंत दुष्ट आणि विषयी आहेत ते दुर्दैवी बगळे आणि कावळे आहेत. काय म्हणताय तिथं? बगळे आणि आणि कावळे आहेत, जे अत्यंत दुष्ट माणसं आहेत ते बगळे आणि कावळे आहेत, कारण ते या सरोवराजवळ, या रामचरित मानस जवळ फिरकत नाहीत, इकडे येत नाहीत. काय येत नाहीत याचं वर्णन इथं करतायत ते आता. अति खल जे विषयी बग कागा, एही सर निकट न जाही, एही सर निकट न जाही अभागा. ते निकट न जाई अभागा, अभागा म्हणले दुर्दैवी, दुर्दैवी आहेत ते, अभागे आहेत ते या सरोवराजवळ निकट न जाही, ते इकडं फिरकत सुद्धा नाहीत. कारण काय येत नाहीत बरं ते इकडं? त्याचं कारण पुढे सांगतायत. ठीक आहे. काय येत नाहीत हे दुष्ट माणसं, विषयी माणसं या रामकथेजवळ? काय येत नाहीत? का ऐकणार नाहीत? कोण ऐकेल आणि कोण ऐकणार नाही हे बघतोय ना आज आपण. आपला आजचा विषय हा आहे की कोण ऐकेल आणि कोण ऐकणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं सांगतायत की हे दुष्ट माणसं, विषयी माणसं जे आहेत, विषयाने आसक्त झालेली माणसं, हे या रामचरित मानस जवळ फिरकत नाहीत. का फिरकत नाहीत? कारण या मानस सरोवरासारख्या कथेमध्ये, या मानस सरोवरासारख्या कथेमध्ये गोगलगाई, बेडूक आणि शेवाळे यांसारख्या विषयरसाच्या नाना गोष्टी नाहीत. आता मला सांगा, जर एखाद्या सरोवरामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जर गोगलगाई नसतील, बेडूक नसतील, शेवाळं नसेल, किंवा म्हणजेच काय तर जे बगळे आणि कावळे आहेत त्यांच्या इंटरेस्टच्या गोष्टी, त्यांचं इंटरेस्ट पाहिजे ना, त्यांना जे आवडतंय ते जर इथं नसेल तर ते इथं त्यांना काय आवडतं? वेगवेगळे विषय रस आवडतात त्यांना, नाना विषय रसाच्या नाना गोष्टी आवडतात. दुसऱ्यांची निंदा केलेली, लोभ, मोह, मत्सर या गोष्टी त्यांना आवडतात. त्याच्यातच त्यांचं मन रमतं. त्यांना वेळ कुठून भेटेल? आणि इथे चांगलं वागायला, इथे त्यांना मर्यादा शिकवणार आहेत. ठीक आहे. रामचरित मानस मध्ये तुम्हाला मर्यादा शिकवणार आहे. मर्यादेमध्ये राहा, चांगलं राहा. रामचरित मानस असेल किंवा आध्यात्मिक गोष्टी आहेत, इथे काय शिकवतात, काय सांगतात? हेच तर उपदेश करत असतात ना, की चांगलं राहा, क्षमाशील बना, मोह मत्सर करू नका, चांगल्या गोष्टी शिकवतात. तर ह्या चांगल्या गोष्टी वाईट लोकांना नाही आवडत ना, नाही आवडत. मग ते इकडं फिरकणार नाहीत. तर अशा या बगळ्यांना आणि कावळ्यांना जे पाहिजे असतं, ठीक आहे, ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या गोष्टी इथं त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे ते इथं फिरकत सुद्धा नाहीत, येत सुद्धा नाहीत, काही विषयच नाही. थोडस उलट करून बघूयात. जो सज्जन माणूस असेल, ठीक आहे, उदाहरण गमतीशीर आहे. ठीक आहे. जे सज्जन माणसं असतील, काही व्यसन नाही, खूप छान व्यवस्थित राहतायत, अशा माणसांना तुम्ही कधी नको त्या ठिकाणी बघाल का? जातील का ते? नको ते ठिकाण म्हणजे काही असू शकतं. जर एखादा सज्जन माणूस असेल, सज्जन व्यक्ती असेल, स्त्री किंवा पुरुष कोणी, जे सज्जन आहे, शरीफ आहे, ठीक आहे, त्यांना तुम्ही कधी वाईन शॉप मध्ये वाईन घेताना बघू शकाल का? दारू घेताना बघू शकाल का? नाही ना, ते जाणारच नाहीत तिकडं. जसं हे दुष्ट माणसं, कावळे आणि बगळे या रामकथेजवळ येत नाहीत, इकडे ते येणार नाहीत, कारण त्यांना इकडे काही घेणं देणंच नाही, तसंच इकडचा माणूस तिकडं पण जाणार नाही. आलं का लक्षात? जो सज्जन माणूस आहे तो तिथं वाईन शॉप मध्ये वाईन घ्यायला, दारू घ्यायला का जाईल बरं?
बरं, आता इथं मी हे सुद्धा एक सांगतो की जी लोक वाईन किंवा दारूचं सेवन करतात, ठीक आहे, तर हरकत नाही. सगळेच वाईट असतात असंही नाही आणि सगळेच चांगलेच असतात असंही नाही. परंतु नक्कीच आपल्याला काय म्हणू की सुधारण्याची संधी प्रत्येक वेळेस असते. जब जागो तब सवेरा, जब जागो तब सवेरा. तर कृपा करून या व्यसनांपासून दूर व्हावं असं मी विनंती करेन. तर जब जागो तब सवेरा, ठीक आहे, हरकत नाही. वाल्याचा वाल्मिकी हो, म्हणजे काय, आता आपण जे रामकथा बघतोय हे तुलसी रामायण आहे, ठीक आहे, रामचरित मानस आहे, परंतु आपल्याकडे वाल्मिकी रामायण सुद्धा आहे. वाल्मिकी ऋषी होते, ऋषी. हा, ते वाल्मिकी म्हणजे कोण? वाल्याचा वाल्मिकी, ठीक आहे ना. त्या वाल्यापेक्षा जो की लोकांचे खून करत होता, इतका दुष्ट व्यक्ती होता तो आधी, तर त्या व्यक्तीचं सुधारणा झाली, तो व्यक्ती सुधारला. तर मग मला नाही वाटत की त्याच्या एवढं दुष्ट कोणी इथं असेल, ठीक आहे. त्यामुळे हरकत नाही. इथं आपल्याला सुधारण्याला प्रत्येक क्षणी वाव आहे. प्रत्येक क्षणी तुम्हाला सुधारण्याचा वाव आहे. जब जागो तब सवेरा, ठीक आहे. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका मी असं उदाहरण सांगितल्यामुळं. एक उदाहरण मला सांगायचंय, ठीक आहे. त्यामुळं जसं वाईट लोक, बरं ते तर व्यसनाचं सांगितलं, बट काही लोक जे ते मनानेच खूप वाईट असतात, मनापासूनच खूप वाईट असतात, इतरांचं त्यांना भलं बघवतच नसतं, ठीक आहे. तर असे जे अत्यंत दुष्ट आहेत, विषय वासनेत अडकलेले माणसं आहेत, ते जसं इकडे येणार नाहीत या रामकथेजवळ, तसे इथली माणसं सुद्धा अशा नको त्या ठिकाणी जाणार नाहीत ना. का जाणार नाहीत? कारण ह्या सज्जन माणसांना तिकडं त्यांच्या इंटरेस्टच्या गोष्टी नाही मिळत, त्यामुळे ते तिकडे जाणार नाहीत. आणि त्या दुष्ट माणसांना त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टी इथं नाहीयेत, त्यामुळे ते इकडे येणार नाहीत. त्यामुळे ते या गोष्टी ऐकणार नाहीत, ही रामकथा ऐकणार नाहीत. जिथे जिथे इंटरेस्ट नाही, जिथं काही रस नाही, तिकडं आपली पावले नाही वळणार, नाही वळणार. जिथं इंटरेस्ट असतो तिथं माणूस ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होतो. आपण ऑटोमॅटिक त्याची पावलं वळली जातात. याचं एक उदाहरण आपण घेऊ शकतो, तेच उदाहरण, ठीक आहे. मद्यपींची पावलं जसं संध्याकाळी वळतात, ठीक आहे. थोडस या विषयाबद्दल जरा गंभीरपणे मला सांगावंसं वाटेल की हे तर मी उदाहरण म्हणून सांगतोय, ठीक आहे, परंतु अशी जर कोणी व्यक्ती असेल तर कृपया तुम्ही अन्यथा या गोष्टीला घेऊ नका. काही लोक जे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या टेन्शनमुळं त्या वाटेला गेलेले असतात. त्यांना सत्संग मिळालेला नसतो, त्यांना कोणी चांगल्या गोष्टी सांगणारे माणसं लाभलेले नसतात, त्यांचं स्वतःचं सुद्धा एवढं विचार करण्याची क्षमता असते नसते, ते वापरतात नाही वापरतात ते त्यांना माहिती. परंतु ठीक आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा सुधारणारी माणसं जरूर असतात, ठीक आहे. आपण त्यांना सुद्धा इग्नोर नाही करू शकत, नाही करायला पाहिजे. पण एक उदाहरण म्हणून समजा की जसं मग त्यांची पावलं वळतात. किंवा अजून एक मी गोष्ट सांगतो की जसं एखाद्या दिवशी क्रिकेटचा सामना असेल, ठीक आहे, मॅच असेल, त्यावेळेस नवऱ्याला वेळ काढावा लागतो का बरं? सगळ्या बायकांनी सांगा बरं. एकदम सगळी माणसं एकदम वेळ काढावा नाही लागत, तर स्वतःहून टीव्ही समोर बसतो. पण त्याच वेळी जर घरातल्या मंडळींनी जर काही थोडंसं सांगितलं की काही काम असेल किंवा काय असेल, नाही नाही बाबा मला काहीतरी, अरे मला हे काम आलं, हे काहीतरी कामाची आठवण झाली म्हणून कल्टी मारणार, असं असं सांगून काही ना काही बहाणे करून थोडंसं कल्टी मारणार. पण तेच जर मॅच असेल तर तळ ठोकून बसणार टीव्ही समोर, ठीक आहे. कारण इंटरेस्टची गोष्ट आहे, क्रिकेट आवडतो, त्यामुळं जेव्हा क्रिकेट असेल त्यावेळेस आपण बसतोच की नाही क्रिकेट समोर. त्याच प्रकारे थोडंसं मजेशीर गोष्ट असंही आपण बघू शकतो की बाजारात आपण जर गेलो तर
तेव्हा बाजारामध्ये मार्केटमध्ये साडीच्या दुकानासमोरून जाताना आपल्या लेडीज मंडळींचे महिला मंडळांची पावलं जे आहेत ते ऑटोमॅटिक मंदावतात. बरोबर. साडीचं दुकान असेल किंवा घरातल्या काही शोभेच्या वस्तू असतील, साडी थोडस साडी कसं अजून जरा जवळचा विषय, तर ते असेल किंवा इतर काही असेल, तर कसं आपली पावलं कसं ऑटोमॅटिक थांबतात, मंदावतात. त्याच प्रकारे का, तर तुम्हाला आवड आहे ना त्या गोष्टींची, संसाराची आवड आहे, घरातल्या काही गोष्टी सजावटीच्या त्या आवड आहे. त्यामुळं तुमची सुद्धा पावलं जसं तिथं अट्रॅक्ट होतात, त्याच प्रकारे आहे हे. ठीक आहे. जिथं ज्याचा काही रस असेल तिथंच तो व्यक्ती जाणार. त्यामुळं हे जे दुष्ट व्यक्ती आहेत, जे विषयी व्यक्ती आहेत, त्यांच्या इंटरेस्टच्या गोष्टी इथं रामकथेमध्ये त्यांना मिळणार नाहीयेत. त्यामुळे ते इथं येणार नाहीत, फिरकणार सुद्धा नाहीत. तर पुढे काय म्हणतायत अजून गोस्वामी तुलसीदासजी की कठीण कुसंग कुपंथ कराला, कठीण कुसंग कुपंथ कराला, तिनके बचन बाग हरी ब्याला, राम सिया राम जय जय राम. कठीण कुसंग कुपंथ कराला, घोर कुसंगती हाच भयानक मार्ग आहे. कुसंगती जे आहे तो कुपंथ, खूप भयानक असा मार्ग आहे. तो चांगला पंथ नाही, तो चांगला मार्ग नाही. कठीण कुसंग कुपंथ कराला, तिनके बचन बाग हरी ब्याला, तिनके बचन बाग हरी ब्याला. घोर कुसंगती हा तुमचा भयानक असा मार्ग आहे, आणि त्या मार्गामध्ये तुम्ही जात असताना त्या दुष्ट संगतीवाल्या लोकांची वचने जे ते सांगतात, बोलतात ना, अशी दुष्ट माणसं, तिनके बचन, ठीक आहे, त्यांचे जे बचन आहेत, त्यांचं जो वाणी आहे, त्यांचे ते जे काही तुम्हाला सांगतील, काय म्हणतायत, तिनके बचन बाग हरी ब्याला. अशा दुष्ट संगतीवाल्या लोकांची वचने हेच वाघ, सिंह आणि साप आहेत. हे काय आहेत? वाघ आहेत, सिंह आहेत आणि साप आहे. कसं वर्णन करतायत की एकतर तुम्ही भयानक मार्गात चाललाय. घोर कुसंगती म्हणजे हाच एक भयानक मार्ग आहे, आणि त्या भयानक मार्गातून जात असताना मध्ये मध्येच हे काहीतरी तुम्हाला बोलणार ना. जर तुम्ही म्हणला चला रामकथा ऐकूयात, तर ते काहीतरी बोलणार ना. मग ते जे बोलणार, त्यांची जी वचने आहेत, त्यांचे जे बोल आहेत, हे बोल म्हणजेच बाघ हरी ब्याला. वाघ आहे, सिंह आहे आणि साप आहेत. त्यामुळं कसं सांगत आहेत, थोडस त्यांचे भाव लक्षात घ्या. की त्यामुळं अशा लोकांपासून तुम्ही दूर राहणं जरुरी आहे. कुसंगती कधीही न घडव. ठीक आहे. सुसंगती सदा घडव. काय ते गाणं पण आहे ना, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. ठीक आहे. सुसंगती सदा घडो, सुसंगती सदा घडो असं म्हणतो आपण. जर सुसंगती नसेल तुमच्याकडे, ठीक आहे, कुसंगतीमध्ये जर असाल तुम्ही, कसं एक लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्ही एकटे जरी असाल ना तरी चालेल, आयुष्यामध्ये तुम्ही एकटे असाल तरी चालेल, परंतु कुसंगतीमध्ये कधीच नसू नये तुम्ही. असलं तर तुमच्याजवळ सुसंगती पाहिजे, सत्संग पाहिजे, सत्संग पाहिजे. सत्संगामध्ये चांगल्या लोकांभोवती तुम्ही पाहिजे, नाहीतर एकटे राहा. दुष्ट माणसांच्या, कुसंगती मधल्या लोकांच्या सान्निध्यात राहणं तुम्हाला वर्णन करतायत. ते काय आहे? गोस्वामी तुलसीदासजी इथं वर्णन करतायत. जर तुम्ही सुसंगतीमध्ये नाहीये तर तुम्ही एकटे राहा, आणि एकटे नसाल आणि एकटेपणा सोडून जर तुम्ही कुसंगतीमध्ये आलात, तर हे कुसंगती म्हणजे काय आहे याचं उदाहरण इथं गोस्वामी तुलसीदासजी देत आहेत. की हे कुसंगती म्हणजे
खूप असा भयानक मार्ग आहे, खूप भयानक मार्ग आहे. मग जाणार आहे का तुम्ही त्या मार्गावर? मला सांगा. दिवस रात्र त्या मार्गावरून चालायचंय तुम्हाला, जंगलातून वगैरे. असा भयानक असा तो मार्ग आहे हा, कुसंगती म्हणजे. आणि या मार्गामध्ये नुसतंच चालायचं नाहीये, तुम्हाला वाघांची भीती आहे, सिंहाची भीती आहे, सापाची भीती आहे, बरोबर. त्या दुष्ट संगतीमधल्या लोकांची वचने, ते जे एकदा का तुम्ही कुसंगतीमध्ये गेलात, ते 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 तर काय शांत मौन तर धरून बसणार नाहीत ना. ते लोक तुम्हाला काहीच बोलणार नाही असं तर होणार नाही. काहीतरी सांगतील, काहीतरी सांगतील. आणि काय होतं की जे सज्जन माणसं आहेत, त्यांचे जे शब्द आहेत ते तुमच्यासाठी आशीर्वादच असतात, ठीक आहे. पण हे जे खल माणसं आहेत, हे जर तुम्हाला काही तुमचे जर कान भरत असतील, तर लक्षात घ्या, खल माणसं तुमचे कान भरून तुमचं वाईटच करणार. थोडी थोडी अक्कल वापरा. म्हणजे ना, हे इतर आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा आपण ह्या गोष्टी बघू शकतो, ठीक आहे. कोण तरी आपलं कान भरवतं आणि आपण काहीतरी दुसऱ्यांच्या गोष्टींना होला हो करत पुढे जातो आणि आपलं स्वतःचं नुकसान करून घेत असतो. असं बऱ्याच वेळेस आपल्यासोबत होऊ शकत असेल. ही गोष्ट एखाद्या विद्यार्थ्यासोबत सुद्धा होऊ शकते. हा, चांगल्या मुलांमध्ये जर आपला मुलगा राहिला, तर तो चांगल्या गोष्टी शिकेल. नको त्यांच्या ठिकाणी जर तो जायला लागला, तर ते काय शिकवणार आहेत? काय शिकवणार आहेत सांगा. त्याच प्रकारे नवरा बायकोच्या सुद्धा गोष्टी, मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट आहे ना मी, तर मॅरेज मध्ये पण आपण बघू शकतो. नवरा बायको मध्ये, ज्या नवरा बायकोला आपल्यातल्या गोष्टी आपल्यात सोडवता येत नाहीत, किंवा आपल्यातलं जाऊ द्या, परंतु किमान चार शहाण्या माणसात बसून सुद्धा जर सोडवता येत नसतील, तर धन्य आहेत ते, ठीक आहे. खूप शहाणे आहेत, खूप शहाणे. आणि या अशा मॅट्रिमोनियल केसेसमध्ये बघत असतो आपण की ना, एखादं कोणतरी व्यक्ती असतं किंवा दोघंही असतात, ते एकमेकांबद्दल काही ना काही गैरसमज डोक्यात ठेवून चालत असतात. आणि हे कोणीतरी भरवणार सुद्धा असतं, लक्षात घ्या. हे आजकाल मॅरेज एक्सपर्ट आहे मी, आणि मी स्ट्रॉंगली तुम्हाला रेकमेंड करतो की मॅच मेकिंग मस्ट आहे आजच्या जमान्यात. आता थोडस विषयांतर होतंय असं वाटू शकेल, परंतु हे सुसंगती आणि कुसंगती आणि त्यांची जे वचन आहेत, हे वाघ, सिंह, साप हे जे सांगतायत गोस्वामी तुलसीदासजी, यामुळं मी इथं सांगतोय, ठीक आहे. की वैवाहिक जीवनात सुद्धा बघू शकतो आपण. जर तुम्ही कुसंगतीमध्ये जर असाल ना, तर ते जे माणसं सांगतील, जे ऑलरेडी खल आहेत, जे दुष्ट माणसं आहेत, त्यांचं जर तुम्ही ऐकत असाल, तर तुमचं नुकसानच होणार आहे. ही साधी गोष्ट तुमच्या डोक्यात जात नाही. मी खूप लोकांना बघत असतो असे. का जात नाही तुमच्या डोक्यात? काय शिकवता तुम्ही? काय शिकवता सांगा मला. नवरा बायकोचं भांडण झालं, काय शिकवता? नवऱ्याला काय सांगता? तिला असं कर, तिला तसं कर. बायको असेल, तिला काय शिकवलं जातं? काय शिकवलं जातं? आता बायकांबद्दल तर मी काय बोलू. डिवोर्स घेतात, डिवोर्स. नवरा बायको एकमेकांपासून. ज्यांना डिवोर्स घ्यायचा आहे ना, त्यांनी खुशाल घ्यावं. असंही भारताचं अमेरिका करायला जास्त इंटरेस्ट आहे आपल्या लोकांना. भारताला भारतच राहू द्या, ठीक आहे. भारताला भारतच राहू द्या. आणि हे जे डिवोर्स सारखे जे गोष्टी आहेत ना, हे आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेला लागलेला एक
थोडासा रोग लागल्यासारखं लागत आहे हळूहळू. मी म्हणेन भारतीय कुटुंब व्यवस्थेची मृत्यू घंटा वाजायला लागलेली आहे. आणि म्हणूनसाठी मी इथं ॲस्ट्रोलॉजीचं मॅच मेकिंग जे मी तुम्हाला सांगतोय की नाही, हे यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. माझं पुस्तक देखील आहे लग्न करताना, ते तुम्ही एकदा नक्की वाचा. लग्न करताना सुद्धा, लग्नाच्या आधी सुद्धा आणि लग्नानंतर सुद्धा हे ते पुस्तक तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतं. ठीक आहे. तर आजच्या काळात मॅच मेकिंगची खूप जरूरत आहे. जे जे शहाणे माणसं म्हणतात ना की काय कुंडली बघून लग्न करायचे, पहिली गोष्ट तर कुंडली बघताना खूप साऱ्या गैरसमजुती आहेत, खूप गैरसमज आहेत. कुंडली कशी बघायची असते, कशा पद्धतीने दोन कुंडलींचा अभ्यास करायचा असतो, कुंडली जुळते का नाही, याबद्दल खूप माझ्या गुरूंच्या कृपेमुळे मला यामध्ये प्रचंड कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि त्यामुळं जर माझ्यासमोर तुम्ही 2 कुंडल्या ठेवल्या तर मी खूप सहजतेने त्या गोष्टी सांगू शकतो. हे मी माझं मोठेपण नाही, हे माझ्या गुरूंचं मोठेपण आहे. तर आज का जरूरत आहे मॅच मेकिंगची, का जरूरत आहे? कारण हे जे कुसंगतीवाले माणसं जे आहेत ना, आजकाल खूप फोफावत आहेत. ठीक आहे. जे खल माणसं आहेत ना, दुष्ट माणसं आहेत ना, हे खूप फोफावत आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये खूप येत आहेत आणि माणसांचे विचार बदललेत. लक्षात घ्या. मी काय म्हणतो, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेन, 2-3 काही गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी आहेत. ते जर असेल ना, मी म्हणेन तुम्ही कुंडली पण बघू नका. येस, कुंडली बघू नका मी म्हणेन. पण कधी? आधीच्या काळी मला सांगा, डिवोर्स व्हायचे का हो? व्हायचे का? नाही ना. आधीच्या काळी जर नवरा बायकोमध्ये वाद झाले तर कशा पद्धतीने ते प्रकरण मिटवलं जात होतं सांगा मला? जोडायच्या गोष्टी केल्या जात होत्या आणि तोडण्याचा तर विषयच नव्हता. डिवोर्स हा विषयच नव्हता आपल्याकडे. परंतु आज ती गोष्ट राहिली का? तुम्ही मला सांगा. आज गोष्ट ती राहिली का? आज थोड्या अगदी क्षुल्लक गोष्टींवरून वाद करतात आणि डिवोर्स घेत आहेत लोक. त्यात मुलांची सुद्धा चुकी असते, त्यात मुलींची सुद्धा चुकी असते, मुलांच्या घरच्यांची सुद्धा चुकी असते, मुलींच्या घरच्यांची. आणि काय आता मी अजून काय बोलू? गोविंदा रामकृष्ण हरी. या सगळ्यांमध्ये की नाही हल्ली नवरा बायको, नवऱ्याचे घरची माणसं आणि बायकोच्या घरची माणसं, या सगळ्यांमध्ये एक पात्र जे आहे ना, एक असं पात्र आहे, ते हल्ली खूप प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे का खूप प्रसिद्ध आहे? प्रसिद्ध नाही म्हणायला पाहिजे, खूप प्रसिद्ध आहे. ठीक आहे. तर ते काय आहे, ते कोण पात्र आहे मी सांगणार नाही, तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता उत्तर. ठीक आहे. तर लोकांचे विचार बदललेत. मला सांगायचं काय आहे ना, की लोकांचे विचार बदललेत. आधी लोकांचे विचार डिवोर्स घेण्याचा नव्हता. आधी लोकांचे विचार प्रपंच संसार तोडायचा विचार नव्हता. आणि ठीक आहे, त्यांचे विचार त्यांच्याजवळ. ठीक आहे. माझं काय म्हणणं आहे, आपलं काय म्हणणं आहे, की आपण प्रत्येकाच्या विचारांचा रिस्पेक्टच केला पाहिजे. ज्यांना ज्या विचारांनी राहायचंय, ठीक आहे, त्या विचारांनी त्यांनी खुशाल राहावं. डिवोर्स सारख्या गोष्टी जर तुम्हाला मान्य असतील, पटत असतील, तर मुळात आहे ना, तुम्ही हिंदू आहात का हे याचा जरा विचार करा जरा. आपल्या हिंदू धर्मामध्ये 7 जन्माच्या गोष्टी केल्या जातात. काय केलं सीता मातेने? काय केलं? रामाची, प्रभू श्रीरामांची साथ सोडली का? कुणी सांगितलं होतं त्यांना वनामध्ये जायला? प्रभू श्रीराम तर नको म्हणत होते यायला, तरी गेले ना. कोण होते? सीतामाता कोण होते? राजकन्या होते. महाराजांची, जनक राजाची मुलगी होती का? असं मामूली व्यक्ती नव्हते ना, की ऑलरेडी आयुष्य खूप खडतर
काढलेला आहे, त्यांना सवय आहे, असं काही आहे का? असंही काही नाही. इतक्या लाड प्यार मध्ये मोठी झालेली मुलगी वनवासात जाते, वनवासात, कुणीही न सांगता स्वतःहून जाते. प्रभू श्रीरामांना विनंती करते, नाही मला घेऊन चलाच. आहेत त्या गोष्टी, आपण जसं पुढे जाऊ बघूयात. आणि त्यावेळेस माता सीता यांच्या घरच्यांनी सांगितलं का की ये ये माहेरी, जाऊ दे आपण बघू दुसरं. अं? गोविंदा रामकृष्ण हरी. प्रभू श्रीरामांना सुद्धा वनवासात असताना शूर्पणखा आली होती प्रपोजल घेऊन. शूर्पणखा आली होती प्रपोजल घेऊन, आणि सुंदर वेशामध्ये. वन आहे, कोण बघणार आहे इथं? कम ऑन, ट्राय टू अंडरस्टँड. हू केअर्स यार, काय हे व्हॅल्यूज वगैरे. आणि त्यावेळेस काय म्हणजे दुसरं लग्न काय करू शकत नव्हते का प्रभू श्रीराम? एकापेक्षा जास्त लग्न करणं काही या गोष्टीकडे काही निगेटिव्हली कोणी बघत नव्हतं त्यावेळेस, राईट? केलं का प्रभू श्रीरामांनी? केलं दुसरं लग्न? नाही केलं ना. काय केलं? शूर्पणखेच्या प्रस्तावाचं काय केलं आपण बघतोच. ठीक आहे. त्यामुळं काय आहे ना की लोकांचे विचार बदललेत, लोकांचे विचार बदलले आहेत. जरा काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत ना, तर लगेच हे कार्टे आणि कार्ट्या दोघ जण पण ठीक आहे, मुलं सुद्धा आणि मुली सुद्धा, चुका दोन्हीकडे असतात. काही ठिकाणी मुलांच्या चुका आहेत, मी बघतो, कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये खुशाल जातात नवरा आणि बायकोला वाऱ्यावर सोडून देतात, पोरांना वाऱ्यावर सोडून देतात. काही हे नाही ना. आणि काही ठिकाणी मुली पण काही कमी नाहीयेत. काय बोलायचं आता. तर त्यामुळं असोत. तर काय ना की माणसांचे ना विचार बदललेत. थोडं काही झालं तर डिवोर्स पर्यंतच्या गोष्टी जातात, मला नाही राहायचं सोबत, अशा गोष्टी केल्या जातात. आणि हे असे लोक समाजात आहेत. त्यामुळं यू नेव्हर नो व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, राईट? पुढे काय होईल तुम्हाला माहिती नाही. त्यामुळं मॅच मेकिंग करणं जरुरी आहे. त्यामुळंच मॅच मेकिंग करणं जरुरी आहे. जर परिस्थिती आधीसारखी राहिली असती ना, ठीक आहे ना, परिस्थिती जर आधीसारखी राहिली असती ना, तर आपण समजू शकलो असतो या गोष्टी. परंतु आज परिस्थिती ती तशी नाहीये. नवरे तर ठीक आहे, बदनाम आहेतच. ठीक आहे, जे खल नवरे आहेत ठीक आहे, खल नवरे, खलनायक. जी हा, मैं हूँ खलनायक. ते गाण्यामध्ये खलनायक का म्हणते लक्षात येते ना. आपण खलांबद्दल बोलतोय, त्या दुष्ट माणसांबद्दल, आणि त्या दुष्ट माणसांच्या वचनाबद्दल, शब्दांबद्दल, त्यांच्या बोलण्याबद्दल आपण बोलतोय. ठीक आहे. तर खल नवरे हे तर आधीपासून बदनाम आहेतच. ठीक आहे, ते त्यांच्याबद्दल बोलणं काही नवीन नाहीये. परंतु खल बायको सुद्धा आहेत, खल बायका सुद्धा आहेत, ज्या प्रचंड त्रास देत आहेत आपल्या नवऱ्याला, आपल्या संसाराला. असे सुद्धा गोष्टी होत आहेत. अतुल सुभाष गुगल करा तुम्ही. काय होतं ना की लेडीज बद्दल बोलायला मीही बोलतो, काही मी त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाहीये. परंतु त्याला लेडीजच्या वर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलायला 100% माणसं पुढे येतात. परंतु माणसांवर जर कुठे अत्याचार होत असेल तर तिथं बोलायला धाडस लागतं. ठीक आहे. आणि हे धाडस सगळ्यांमध्ये नसतं, तर ते सगळे गायब होतात. म्हणूनच असं बघू शकतो आपण, आजकाल हल्ली माणसांवर सुद्धा खूप अत्याचार होत आहेत. पूर्वीसारख्या गोष्टी राहिल्या नाहीयेत. नवरा म्हणजे काय,
जावई म्हणजे काय, पूर्वीसारख्या गोष्टी राहिल्या नाहीयेत. ट्राय टू अंडरस्टँड. जास्त करून मुलांना मी सांगेन, ठीक आहे, मुलांना सुद्धा मी जास्त करून सांगेन की ना, आधीसारखं राहिलं नाहीये. पती परमेश्वर या गोष्टी सगळ्या आता इथं पुस्तकातच दिसत आहेत, ठीक आहे. मान्य आहे, पती परमेश्वर आहे, तर समोरची सुद्धा देवीच आहे. ठीक आहे, देवीच आहेत. देवींनो, मी तुम्हाला काही बोलत नाहीये. मी कुणा एकाची साईड घेत नाहीये, तर कृपया करून ठीक आहे, नाराज होऊ नका महिला मंडळ, ठीक आहे. पण येस, ज्यांना थोडस समाजामध्ये जर तुम्ही बघाल ना, माणसांची हालत सुद्धा खूप वाईट होत चालली आहे. काय होतं, संसार सोडून दूर जाऊन बसतायत मुली, बायका. मुलं जरी असतील तर त्या स्वतःच्या मुलाला भेटू दिलं जात नाही, भेट करू दिली जात नाही. दुरावा तयार केला जातो मुलांमध्ये. पॅरेंटल एलिनिएशनचे शिकार होतात मुलं. दुसऱ्या पालकाबद्दल त्याच्या मनात निगेटिव्ह भरवलं जातं, राईट. किती वाईट करतोय आपण हे, त्या मुलावर सुद्धा किती वाईट करतोय याची कल्पना तुम्हाला नाहीये, जे लोक असे करतायत ते. गेल्या 1-2 वर्षातल्या काही केसेस तुम्ही पाहू शकता. अतुल सुभाष, ब्रिलियंट इंजिनियर, ब्रिलियंट माणूस आपल्या भारतातला, आणि असे बरेच जण आहेत. परंतु काय की ती व्यक्ती पण खूप खास होती, त्याला सुद्धा त्या बाळाला त्याच्या भेटू दिलं जात नव्हतं. ऍज अ टूल म्हणून वापरतात, बाळाला ऍज अ टूल म्हणून वापरतात. की we are making it very, 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 very clear. Your client cannot use the child as a handle to get a leeway in her matrimonial suit. No. This is blackmail, and you are trying to have the gumption to blackmail the court. किती किती वाईट करतोय आपण. आणि लक्षात घ्या, जर अशा व्यक्तीसोबत जर तुमचं लग्न जर झालं मुलांनो, तर ते किती मध्ये पडेल तुम्हाला. समजूतदार बायको जर तुम्हाला नसेल, समजूतदार माणसं जर तुम्हाला भेटली नाहीत, समजूतदार, 2 गोष्टी आहेत यामध्ये. जर बायको जर समजूतदार नसेल, तर माणसं जर समजूतदार असतील ना, तर ते चांगल्याच गोष्टी करणार, त्या बायकोला ते चांगलंच सांगणार. परंतु आजकाल काय होतंय आपण बघू शकता. सारी प्रॉब्लम्स माइंडसेट की होती है. अब आप दोनों के बीच में कुछ झगड़ा हुआ, समझदारी इसमें है कि दोनों आपस में बैठ करके सुलझा लो. सुनना है, पूरी बात समझो. बात शुरुआत कहां से होती है, झगड़ा हुआ, अब सुलझाने की बात तो दूर हुई, एक दूसरे को नीचा दिखाने के लिए ईगो फाइट शुरू हो जाती है. और कहीं खुदा न खास्ता माँ बाप बीच में आ गए और उन्होंने कुछ माचिस की तीली लगा दी, तो वो और एग्रीवेट हो जाता है. फिर कुछ रिश्तेदार आ जाते हैं, फिर वो आपका मनोबल बढ़ाते हैं. डरते क्यों हो, कोर्ट कचेरी तो है. त्यामुळं समजूतदार माणसं मिळणं, समजूतदार जोडीदार मिळणं हे खूप जरुरी आहे, लक्षात घ्या. आणि हल्ली अशी माणसं राहिली नाहीयेत. मग ते नवरा असेल आणि नवऱ्याच्या बाजूची माणसं असतील, किंवा बायको असेल आणि बायकोच्या बाजूची माणसं असतील, कुणीही असू शकेल यामध्ये, ठीक आहे. त्यामुळं लग्न करताना मॅच मेकिंग कंपल्सरी करा, मी म्हणेन. कारण आजकाल तुम्हाला माहिती नाही लोकांचे काय विचार होतील आणि काय नाही पुढे चालून. ठीक आहे, तर अशा गोष्टी आहेत. त्यामुळे मी विनंती करेन सर्व वधू आणि वरांना की लग्न करताना माझं हे जे पुस्तक आहे हे तुम्ही नक्की वाचा, आणि मॅच मेकिंग मात्र नक्की करा. आणि मी खूप कॉन्फिडेंटली सांगेन की तुम्ही यस, मला सुद्धा दाखवा कुंडली, कारण मी ती कुंडली पाहून खूप छान पद्धतीने येस और नो सांगू शकतो. त्याची कारणं थोडक्यात मी तुम्हाला थोडंसं सांगितली, ठीक आहे. मी दोघांसाठी सांगतोय,
मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा. कारण मुलींच्या बाजूने पण तुम्ही बघा ना, कारण तुम्हाला प्रभू श्रीरामांसारखा व्यक्ती मिळावा का एक्स्ट्रा मॅरिटल करणारा रावणासारखा व्यक्ती मिळावा, हे सुद्धा बघा ना तुम्ही. प्रभू श्रीराम आणि सीतामाता यांचं प्रेम किती होतं. ज्यावेळेस त्यांचा विरह झाला, ज्यावेळेस सीतामातेला रावणाने त्यांचं हरण केलं, घेऊन गेला तो, त्यावेळेस प्रभू श्रीरामांची काय अवस्था झाली होती, आपण ज्यावेळेस हे जाऊ ना पुढे प्रकरणामध्ये, त्यावेळेस आपण मी सांगेन डिटेलमध्ये. तुम्हाला प्रभू श्रीरामांसारखा तुम्हाला जोडीदार पाहिजे की रावणासारखा पाहिजे? रावणाकडे मंदोदरी सारखी बायको होती यार. काय काय म्हणजे पंचकन्यामध्ये त्यांचं नाव आहे मंदोदरींचं. अशी बायको असून सुद्धा त्याची जी नजर आहे ते 100 बायकांकडे. त्यामुळं मुलींसाठी तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की सर्वप्रथम कॅरेक्टर पाहिजे मुलाचं. ठीक आहे, कॅरेक्टर पाहिजे. काय बाकीच्या गोष्टी पण बघणं ठीक आहे, परंतु हे जे बेसिक मूल्य आहेत ना, की कॅरेक्टरलेस नसावा, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये जाणारा नसावा, करिअर वाईज पण गोष्टी मी बघू शकतो कशा असतील, मनाने तो कसा आहे, ठीक आहे, तो ऍडजस्टिंग नेचरचा आहे का, तुम्हाला समजून घेईल का, या गोष्टी मला वाटतं मुलींसाठी तुम्हाला पण जरुरी आहेतच ना. त्यामुळे तुम्ही सुद्धा बघून घ्या या गोष्टी. ठीक आहे. आणि मुलांनो, तुम्ही तर खूप सावध व्हा. ठीक आहे, खूप सावध व्हा, कारण खूप वाईट अवस्था तुमची होऊ शकते जर जोडीदार नीट निघाला नाही तर. कारण मला एक माहिती आहे, अपर्णाताई रामतीर्थकर, त्यांचं स्वर्गवासी झाल्यात त्या, परंतु ते त्यांच्या एका भाषणामध्ये मी ऐकलं होतं की पुरुषांना, ठीक आहे, पुरुषांना काही ठिकाणी पुरुष खूप वाईट आहेत. अच्छा, ते असं सांगतात की काही ठिकाणी पुरुष खूप वाईट आहेत, खूप खूप गैरगुजरे आहेत. नको ते करतात, सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी. परंतु तिथे त्यांनी एक गोष्ट सांगितली की पुरुषांना 2 दणके घातले तर पुरुष ऐकतात. ऐकतात. ठीक आहे. आणि खरंय, बहुतांशी हे असं आपण बघू शकतो. आणि पुरुषांना दणके घालणं, पुरुषांना बोलणं आजकाल खूप सोपं देखील आहे. ठीक आहे. त्यामुळं पुरुषांना 2 दणके घातले की सुधारतात तरी, मी म्हणेन. पण ना आता काय बोलू मी पुढं. परंतु काही, सर्वच नाही, काही महिला ज्या आहेत. बरं, आता हे स्वतः अपर्णाताईंनी सांगितलेली गोष्ट आहे आणि मला विश्वास आहे बऱ्याच स्त्रिया देखील या गोष्टींचं समर्थन किंवा समजून घेतील, ही गोष्ट करतील की पुरुषांना 2 दणके घातले की पुरुष समजतात, ते समजून घेऊ शकतात. परंतु बायकांपुढं डोकं आपटलं ना, काही बायकांपुढं, तरी त्या समजून घेत नाहीत, अजिबात नाही. काय करणार आहे जर तुम्हाला अशी बायको जर मिळाली तर? मुलांनो सांगा, काय करणार आहे तुम्ही? आणि जर त्या बायकोला जर तुमच्या कळत नसेल आणि तिच्या भोवती असलेले माणसं पण जर सज्जन नसतील, तिनके बचन भाग हरी ब्याला, मग तशा लोकांचे वचन काय आहेत सांगितले इथं गोस्वामी तुलसीदासजींनी. ठीक आहे. तर म्हणजे गोष्ट खूपच अजून बिघडू शकते. त्यामुळं, आणि आजकाल मी एक सांगतो, काही नाही करू शकत तुम्ही, खूप पेशन्सनेच तुम्हाला घ्यावे लागणार. बरेच लोक ना सुसाईड करतात, आत्महत्या करतायत बरेच मुलं. इतकी वाईट कंडिशनला तुम्ही येऊ शकता की आत्महत्या करण्याचे विचार येतील तुमच्यात. भले बर का, भले लोकांचं मन खचलं जातं, लोकांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात, लक्षात घ्या. त्यामुळं मॅच मेकिंग कंपल्सरी आहे.
इतर ठिकाणी आपण खर्च करताना काही मागे पुढे बघत नाही ना, पण मॅच मेकिंग म्हणलं की नाकं मुरडले जातात. आज तर खरी गरज आहे, आजच तर खरी गरज आहे समाजाला मॅच मेकिंगची. आणि मॅच मेकिंग मध्ये जे गुणमिलन वगैरे बघितलं जातं ना, दॅट इज ऑल, काय म्हणू आपण त्याला, मी कुठला शब्द वापरू, नाही तो नको शब्द वापरायला, ते गौण आहे. ठीक आहे, ते गौण आहे, ते सेकंडरी आहेत. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ते जे तुम्ही गुण बघत बसता ना, की किती गुण जुळले काय, ते सेकंडरी आहे. ते नका बघू, ते नका बघू. खूप खूप गैरसमज आहेत. माझं पुस्तक वाचा, तुम्हाला गोष्टी समजून येतील. सर्व मी त्यामध्ये सांगितलंय. तर त्यामुळं मॅच मेकिंग कंपल्सरी करा बरं का. मला चांगला जोडीदार मिळणं खूप जरुरी आहे तुमच्या आयुष्यासाठी. त्यामुळे इथं गोस्वामी तुलसीदास काय सांगतायत की घोर कुसंगती जर तुमच्या आयुष्यामध्ये कुसंगती जर आली, सज्जन माणसं नसतील, दुर्जन जर आले, तर तो खूप भयानक मार्ग आहे. आणि ते जे सांगतील, कारण ते शांत बसणार नाहीत, ते खल माणसं तुम्हाला काही ना काही सांगतील. आणि मी जसं सांगितलं, ते जे सांगतील ते तुमच्या नुकसानच सांगणार आहेत. ठीक आहे, नुकसानच्याच गोष्टी सांगणार आहेत. तर त्यांची वचनं जे आहेत हे तिनके बचन बाग हरी व्याला. त्यामुळं अशा लोकांच्या सान्निध्यात जी लोक आहेत ना, ते सुद्धा हे रामकथा ऐकणार नाहीत. अलग लक्षात, कोण रामकथा ऐकेल आणि कोण ऐकणार नाही, तर एक एक करून गोष्टी इथं सांगितल्या जात आहेत. तर जी लोक अशा कुसंगतीमध्ये आहेत, ते लोक खूप भयानक अशा मार्गामध्ये आहेत. खूप घनदाट जंगलातून ते फिरत आहेत. आणि ते फिरत असताना तिथं खूप हिंस्र प्राणी आहेत. त्यामुळं ते सुद्धा काय इकडं या रामचरितमानस रूपी सरोवराकडे ते सुद्धा काय इकडं येऊ शकत नाहीत. त्यामुळं असे कुसंगतीमध्ये असलेली लोक रामकथा ऐकणार नाहीत. जे खल आहेत ते सुद्धा ही रामकथा ऐकणार नाहीत, ते इकडं फिरकणार नाहीत. अच्छा, आता पुढं अजून काय सांगतायत की ग्रह कारज नाना जंजाला, ग्रह कारज नाना जंजाला, ते अति दुर्गम सैल बिसाला. राम सिया राम जय जय राम. ग्रह कारज नाना जंजाला, घरचे व्यवहार आणि प्रपंचाचा उपद्व्याप हेच अत्यंत दुर्गम असे मोठमोठे डोंगर आहेत. ते अति दुर्गम सैल बिसाला. अच्छा, इथं मला असं वाटतं आपल्यापैकी बरीच लोक आहे ना या सेक्शन मध्ये येत आहेत. ठीक आहे, या सेक्शन मध्ये येत आहेत की घरचे व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये आपण व्यस्त झालोय. घर संसार, प्रपंचाचे उपद्व्याप यामध्ये अडकलोय बरेच जण आपण. ठीक आहे, त्यामुळं या गोष्टींना त्यांनी या गोष्टी दुर्गम असे मोठमोठे डोंगर आहेत असं वर्णन करतायत. मग एवढे मोठे डोंगर पार करून त्या सरोवराकडे जायचं, मानस सरोवराकडे, श्रीरामचरित मानस कडे जायचं, हे पण थोडस मग अवघड होऊन जातं ती गोष्ट. ठीक आहे, त्यामुळं अशा घर संसारामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये व्यस्त झालेले आपण मनुष्य मंडळी, स्त्री पुरुष, आपण आपल्याला सुद्धा ह्या असा मोठा डोंगर पार करून त्या सरोवरापर्यंत जाणं, रामकथेपर्यंत जाणं जरा अवघड होतं. आणि मला असं वाटतं की बऱ्याच जण आहे ना, आपण या ठिकाणी आहोत. ठीक आहे, आपली इच्छा आहे, आपल्याला आवड आहे, परंतु ना आपण आपल्याच संसारात खूप व्यस्त झालोय. घर संसारात, प्रपंचामध्ये खूप उपद्व्याप चालू आहेत. त्यामुळं हे एवढा मोठा डोंगर पार करून कोण जाणार बाबा तिकडं. त्यामुळं अशी माणसं सुद्धा रामकथा ऐकायला थोडस त्यांना सुद्धा त्रास आहे असं गोस्वामी तुलसीदास इथं सांगतायत. बरं, म्हणजे मला विश्वास आहे तुम्हाला माहिती तर असेलच. मी पुन्हा सांगतो की का जायचंय त्या सरोवरापर्यंत.
त्या मानस सरोवरापर्यंत का जायचंय? कारण ते सरोवर असं आहे, म्हणजे रामकथा, ठीक आहे, की ते सरोवर असं आहे ना की तिथं खूप शांती मिळणार आहे तुम्हाला. तिथलं जे जल आहे, तिथलं जे वातावरण आहे, तिथलं जे पाणी आहे, ते खूप स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. तिथे तुम्हाला शांती मिळणार आहे, खूप मनाला शांती मिळणार आहे आणि प्रसन्नता, आनंद मिळणार आहे. त्यामुळेच तर त्या रामचरितमानस रूपी सरोवराजवळ आपल्याला जायचंय, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगतायत. ते जात असताना कोण तिथपर्यंत पोहोचेल आणि कोण पोहोचणार नाही, म्हणजे रामकथा कोण ऐकेल आणि कोण ऐकणार नाही, ही गोष्ट इथं गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत. आणि आपल्यापैकी बऱ्याच जण मग ह्या मोठ्या डोंगरामध्ये अडकलेलो आहोत असं मला वाटतं. कारण इथं काय म्हणतात, ग्रह कारज नाना जंजाला, घरची कामं, घरचे व्यवहार, प्रपंचाचे उपद्व्याप, नाना जंजाला हे खूप आहेत. त्याच्यामध्ये ते अति दुर्गम सैल बिसाला, हेच मोठे दुर्गम असे मोठमोठे डोंगर आहेत. त्यामुळं आपल्यासारख्यांना हा डोंगर पार करून जायला पण थोडस अवघड होतं, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं वर्णन करतायत. त्यामुळं अशा ठिकाणी अडकलेली माणसं सुद्धा रामकथा ऐकायला मागे पडतील, गोस्वामी तुलसीदासजी इथं असं सांगतायत. घर संसारातल्या, आपल्या प्रपंचातल्या गोष्टी सुद्धा कसं अडसर ठरतात रामकथा ऐकायला. इथं काही गोष्टी आपण बघू शकतो की कसं असतं, बऱ्याच वेळेस आपण रामकथा ऐकायला कुठेतरी जातो किंवा बसतो, आपलं शरीर तिथं बसलेलं असतं, पण मन कुठं असतं आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. हा, कारण एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात जबाबदाऱ्या, डोक्यामध्ये तुमच्या EMI असतात, बिलं आहे, शाळेची फी आहे, बाजारातून काय घ्यायचंय काय नाही, या गोष्टी पण ना कुठे तुम्हाला सतत चालू असतात. आणि म्हणून त्या गोष्टी तुम्हाला रामकथेपर्यंत पूर्ण मन लावून ऐकायला नाही देत. काय करणार, थोडस ठीक आहे, समजू शकतो, पण हेच तर मनाची कसरत आहे ना, हेच तर तारेवरची कसरत आहे. तुम्हाला थोडस मनाला समजावावं लागेल की बाबा थांब, तू आता थोडा वेळ थांब. थोडा वेळ थांब, मला जरा ऐकू दे रामकथा, मला प्रभू श्रीरामांमध्ये रमून जाऊ दे थोडा वेळ तरी, इथून तरी सुरुवात करू दे थोड्या वेळापासून. त्यामुळे तुम्हाला मनाला समजावणं जरुरी आहे. समर्थ रामदास किती छान सांगतायत, आपण पाहिलंय, मनालाच प्रार्थना करतायत, मना सज्जना तुझला प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत होऊन पाहे, असं तुमचं वागणं असावं, असं तुम्ही स्वतःच्या मनाला समजवा. पण काय होतं, मग तेच आहे, आपण सर्वजण बद्धजीव, आपल्या डोक्यात घरच्या 10 गोष्टी असतात. EMI आहे, शाळेची फी आहे, जसं मी सांगितलं, कुणाचं काय झालं, सगळं ते डोक्यात आपल्या तेच चालू असतं. इकडं रामकथा चालू आहे, इकडं म्हणजे रिंगटोन वाजते, झालो आपण डिस्टर्ब. तर नाही ना, म्हणजे अशा अनेक पण गोष्टी नाही होत. थोडस आपल्याला मोठं दुर्गम असं डोंगर आहे, म्हणून तर गोस्वामी तुलसीदासजी म्हणतायत. आणि हा डोंगर आपल्याला पार करायचाच आहे आणि त्या सरोवरापर्यंत पोहोचायचंच आहे, हे तुम्ही तुमच्या मनाला सांगा. इकडं तुम्ही ऐकताय आणि रामकथा, आणि तिकडून तुमच्या जोडीदाराचा फोन येतो की ऐका ना, किंवा ऐक ना, येताना हे घेऊन ये, ते घेऊन ये. प्रभू श्रीरामांनी 14 वर्ष वनवास स्वीकारला. तुम्ही 14 मिनिटं तरी थोडस मोबाईल बाजूला ठेवा. म्हणजे आता हा मोबाईल नाही बरं का, रामकथा आपली या मोबाईलवरच चालली आहे, हा मोबाईल बाजूला ठेवू नका. पण बाकीच्या गोष्टी, मोबाईल मधल्या बाकीच्या गोष्टी आणि आपल्या प्रपंचामधल्या, घरच्या व्यवहारामधल्या गोष्टी थोडा वेळ तरी बाजूला ठेवा. कारण हे खूप मोठे डोंगर आहेत, हे तुम्हाला हे पार करूनच जायचे. हे काय तुम्ही हे सगळं सोडून जायचंय असंही नाही ना, कारण तुम्हाला घर संसारात राहूनच तर परमार्थ करायचा आहे.
त्यामुळं जरा आपल्याला लक्ष देऊन जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्याला रामकथेपर्यंत पोहोचायचं आहे, रामकथा ऐकायची आहे. त्या सरोवरामध्ये जाऊन छान स्नान करायचंय आणि तिथे तुम्हाला जे शांती मिळेल, ज्या या रामकथेमध्ये जो बुडून जाईल, जो दंग होऊन जाईल, जो मग्न होईल, त्यावेळेस खूप मनाला शांती मिळत असते. ठीक आहे, तर ही रामकथा ऐकायचा तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करा. हे असे जे मोठे मोठे डोंगर आहेत, हे डोंगर पार करून आपल्याला त्या सरोवरापर्यंत जायचंय. ओके, पुढे काय म्हणतायत, तर आपण बघितलं जे खल आहेत, जे विषयी आहेत ते येणार नाहीत, जे कुसंगतीमध्ये आहेत ते पण इकडे येणार नाहीत, जे घर संसारात मग्न झाले आहेत, प्रपंचामध्ये मग्न झाले आहेत, त्यांना सुद्धा थोडस अवघड आहे असं गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत रामकथा ऐकायला. कोण ऐकणार आणि कोण ऐकणार नाही आपण बघतोय. पुढे काय सांगतायत की कोण ऐकणार नाही म्हणतायत की बन बहु विषम मोह मद माना नदी कुतर्क भयंकर नाना. बन बहु विषम मोह मद माना नदी कुतर्क भयंकर नाना. राम सिया राम जय जय राम. काही जण मोहाच्या मागे, त्यांना जेवढं आहे तेवढ्यात संतुष्टी नाहीये, अजून पाहिजे, याच्यामुळं ते लाईफमध्ये व्यस्त आहेत ना. काही जण पदप्रतिष्ठेसाठी व्यस्त आहेत. अशा गोष्टींमध्ये ज्यांचं मन अडकलंय ना, त्यांना सुद्धा अवघड आहे रामकथा ऐकणं, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगतायत. आणि कुतर्क करणारे, नाना प्रकारचे कुतर्क करणारे, हे सुद्धा रामकथा ऐकणार नाही असं सांगतायत. कारण हे नाना प्रकारचे कुतर्क करणं म्हणजे हे जे आहे हे भयंकर नदी आहे. मला सांगा, मोह मद मान हे बिकट अरण्य आहेत, जंगल आहे, ते तिथून येणं जसं अवघड आहे ते एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जे कुतर्क करतात, काही जण बघा कुतर्क करतात खूप, सांगतो आता त्याच्याबद्दल. पण हे जे तुमचं कुतर्क करणं आहे ना, हे सुद्धा भयंकर अशा नद्या आहेत. अशा एवढ्या मोठ्या नद्या, भयंकर नद्या पार करून कसं कोण जाईल? त्यामुळे यांना सुद्धा रामकथा ऐकणं जमणार नाही असं गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत. अवघड आहे म्हणूनसाठी यांचं सुद्धा. कुतर्क म्हणजे काय की रामकथा समजा सुरू झाली, आपण रामकथा ऐकायला, तर दोन प्रकारचे लोक असतात. एक कथा ऐकणारे असतात आणि दुसरे जे ते तपासणारे असतात. ते ऐकायला नाही आले, ते तपासायला आलेले असतात, चेक करतात. काहीतरी त्यांना पॉइंट शोधायचे असतात, त्याच्यात त्यांना मग हे असं, तर मग हे असं कसं, मग ते तसं कसं, असे त्यांच्या डोकं चालवतात खूप. मग हे असं कसं, ते क्रॉस एक्झामिनेशन करत बसतात, चेक करत बसतात. हे जे कुतर्क करणारे माणसं आहेत ना, यांच्या मनात पाप असतं. त्यांना गोष्टी समजून घ्यायच्या नसतात, त्यांना कुतर्क करत बसायचं असतं. असं कसं शक्य आहे? रामाने समुद्रावर सेतू कसं बांधला? त्यावेळेस काय सिव्हिल इंजिनिअरिंगचं कुठले कॉलेज होते का? कसं बरं? 100 प्रश्न विचारणार की उडी मारून कसं काय तिकडे गेले हनुमान? एवढा मोठा समुद्र कसं काय त्यांनी पार केला? तो तुम्हाला विचारून करणार आहेत का ते? यार, भगवान आहेत ते, भगवंताची लीला आहे. पण कुतर्क करत बसतात हो. आता बघा ना, ज्यावेळेस एक उदाहरण इथं बघा की विमानाचा शोध कधी लागला, जर तुम्ही चेक केलं तर राईट बंधू म्हणजे 2 भाऊ होते. त्या राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला असं आपण म्हणतो, बरोबर. आणि साधारण 1903च्या आसपास पहिलं यशस्वी उड्डाण झालं असं पाहू शकतो आपण. म्हणजे एक लक्षात घ्या की साधारण 1900 मध्ये किंवा म्हणजेच काय तर इतक्यात आत्ता थोड्या वर्षांपासून
विमानं पाहतोय आपण. म्हणजेच काय, आता बघतोय ना, पण जर आता हे जर बघितलं नसतं, अजून सुद्धा हे जर शोध लागला नसता, म्हणजे शोध काय ते ऑलरेडी आहेच आहे, काय गोष्टी पुढे पास ऑन नाही झाल्या काही, त्यामुळं त्या गोष्टी तिथपर्यंतच राहिल्या असं असतं त्या, ठीक आहे, त्या गोष्टी. पण जर आत्ता जर आपण विमान पाहिलं नसतं तर अजून सुद्धा आपल्याला ते गोष्टी कुतर्कच वाटत राहिल्या असतं ना, की रावण ते विमानात कसं काय आलं, असं कसं, म्हणजे ते वरून उडतं कसं, म्हणजे असं कसं काय शक्य, कसं आहे, हेच कुतर्क करत बसणार ना. पण लागला ना, विमानाचा शोध लागला, म्हणजे शोध काय ते होतच, त्यावेळेसच होतं ते, प्रभू श्रीरामांच्याच वेळेस, त्यावेळेस होतच ना विमान. आता तुम्ही ते बघू शकताय म्हणून ठीक आहे म्हणणार की हा असेल त्यावेळेस काय, मग त्यातल्या बऱ्याच गोष्टी आज नाही आहेत म्हणून तुम्ही त्या गोष्टींना नकार देताय, हे कितपत योग्य आहे सांगा बरं मला. समुद्रावर पूल बांधणं, जोपर्यंत तुम्ही जर तुम्ही आता बघताय म्हणून ठीक आहे, असू शकेल असं म्हणणार, पण हे जर तुमच्या समोर आता नसतं तर तिथं पण तुम्ही कुतर्क करत बसू शकलात असता ना, ठीक आहे. त्यामुळं ते कुतर्क करत बसतात खूप काही माणसं, नको नको ते प्रश्न विचारतात, आणि असे कुतर्क करणारे माणसं सुद्धा रामकथा ऐकणार नाहीत, असं गोस्वामी तुलसीदासजींना सुचवायचंय. कारण ह्या खूप भयानक अशा नद्या आहेत, त्या पार करून येणं हे काही सर्वांना जमेल असं नाहीये, म्हणून असं कुतर्क करत बसू नका, ठीक आहे. तर पूर्ण कथा ऐका. काय होतं, कुतर्क करणारी माणसं जे आहेत हे मध्येच निष्कर्ष काढतात, अरे थांबा जरा, पूर्ण ऐका. आणि काय होतं की प्रश्न जर तुमचे असतील, ते प्रश्न समजून घेण्यासाठी असले ते प्रश्न तर ठीक आहे, पण तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये, तुम्हाला टोमणेच मारायचे असतील, तुम्हाला कुतर्कच करत बसायचं असेल तर त्या प्रश्नांना काही अर्थ राहत नाही, ठीक आहे. त्यामुळे थोडंसं शांती घ्या, स्वतः सुद्धा आणि दुसऱ्यांना सुद्धा शांतीमध्ये राहू द्या, कुतर्क करू नका. आपल्यातले हे जे कुतर्क सारख्या ज्या गोष्टी आहेत ना, ते बाहेरच कथेमध्ये येताना ते बाहेरच, चप्पल जसं बाहेर काढून ठेवतो तसं ते बाहेरच काढून ठेवायची. हा, पिक्चर बघताना आपण म्हणतो का बरं, तिथं पैसे देतो आपण, मॉलमध्ये जाऊन थिएटरमध्ये जाऊन पैसे देतो आपण, पैसे देऊन मध्ये जातो, आणि तिथं तो हिरो काही करतो, तिथं विचारत असता का की हे असं कसं बरं हिरो एवढं हे करू शकतो, तिथं विचारत असतो, तिथं काय कुतर्क करतोय का, नाही करत. तसं जर केलं तर तुम्हाला बसू देतील का तिथं थिएटरमध्ये, जर असं मध्ये मध्येच कुतर्क करत बसलात तर. चाललंय ते बघा, पूर्ण एन्जॉय करा, ठीक आहे. आणि प्रश्न समजून घेण्यासाठी करा, कुतर्क करण्यासाठी नाही. त्यामुळे आपल्याला रामकथेमधून काय शिकायला मिळतं, काय गोष्टी शिकायला मिळतात ना, तिकडे सुद्धा आपण लक्ष देणं जरुरी आहे. बघूयात पुढे. पुढे गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत की ज्यांच्याजवळ, ठीक आहे, आता हे प्रवासाला चाललोय ना आपण, मानस ते सरोवराकडे चाललोय, रामकथेकडे चाललोय ना, तर या प्रवासामध्ये ज्यांच्याजवळ श्रद्धारूपी वाट खर्च नाही, आता प्रवासाला चाललं म्हणल्यावर काहीतरी थोडंफार सोबत पैसे तर पाहिजे असतात, बरोबर. ज्यांच्याजवळ हे श्रद्धा रूपाने असलेली वाट खर्च नाहीये, पैसे नाहीयेत, कसे पैसे म्हणजे काय, तर श्रद्धा म्हणजे तुमची पैसे समजा, वाट खर्च समजा. तर ज्यांच्याजवळ असं श्रद्धा नाहीये, वाट खर्च नाहीये, आणि ज्यांना संतांची साथ नाही, जे सत्संगात नाहीयेत, ज्यांच्या आजूबाजूला चांगले लोक नाहीयेत. अच्छा, मला ते मॅरेज बद्दल सांगताना हा एक मुद्दा राहिला की संतांची साथ म्हणजे काय, गुरूंची साथ म्हणजे काय, की ज्या वेळेस सुद्धा लग्नामध्ये काही अडचणी होतात ना, त्यावेळेस हे जे आता डिवोर्सचे जे प्रकार होत आहेत, जे वेगळं विभक्त राहण्याचे जे प्रकार होत आहेत ना, नको मला संसार म्हणून, त्यावेळेस ना का असतं की तुम्ही जे करताय
हिंदू पद्धतीने लग्न केलं, बरोबर, स्वतःला हिंदू म्हणून घेताय. मग तुम्हाला जर काही अडचणी आल्या, हे फक्त आणि लग्नाचेच नाही, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ज्याही वेळेस संतांची साथ इथं सांगतायत गोस्वामी तुलसीदासजी. त्यामुळे मी इथं काय असतं संतांची साथ म्हणजे काय ना ते थोडंसं सांगतोय, की ज्याही वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या ना, तुम्ही सत्संग करा, चांगल्या लोकांना तुमचे प्रश्न विचारा, धर्मगुरूंना तुमचे प्रश्न विचारा, आणि एकापेक्षा जास्त थोडं 2-3 लोकांना विचारा, धर्मगुरूंना. आजकाल काय बऱ्याच गोष्टी आहेत, त्यात आपण नको जायला, पण तुम्ही विचारा, ठीक आहे. तर तुमचे प्रश्न तुम्ही धर्मगुरूंना विचारा ना. लग्न करताना गुरूंचे आशीर्वाद घेऊनच लग्न करता ना. मग डिवोर्स घेताना तुम्हाला गुरुला विचारायची गरज नाही वाटत का? गुरु काय सांगतात तुम्हाला? डिवोर्स घ्या म्हणतायत का? 100% नाही सांगणार, 100% नाही सांगणार. कुठलाच धर्मगुरू तुम्हाला, हिंदू धर्मातला कुठलाच धर्मगुरू तुम्हाला डिवोर्स घ्या हे बोलणार नाही. त्यामुळं डिवोर्स सारख्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता ना, त्यावेळेस जरा थांबा ना आणि धर्माकडे या. धर्मातल्या सज्जन लोकांना विचारा की तुम्ही डिवोर्सचा विचार करताय किंवा विभक्त राहताय, तर हे तुम्ही बरोबर करताय का? हे थोडंसं त्यांना विचारा ना, संतांना विचारा. जरा संतांकडे जा, दोघा-तिघांकडे. तुम्हाला जे योग्य वाटतील त्यांच्याकडे जावा. आणि ते जर खरे असतील ना, ते तुम्हाला चांगलंच गाईड करतील, चांगल्याच गोष्टी सांगतील. कारण सज्जनांचं आपण बघितलेलं आहे या आधी, ज्यावेळेस रामचरितमानसचं आपण सुरुवात केलेली, त्या गुरूंचा महिमा, संतांचा महिमा सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी मी आता पुणे इथं सांगणार नाही, त्यांचं काय महत्व आहे. त्यामुळे ही जी मंडळी आहेत हे तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगत असतात. म्हणून तुमच्या मॅरिड लाईफमध्ये असतील किंवा बाकी इतरही वेळेस काही प्रश्न असतील ना, तर सज्जनांना तुमचे प्रश्न विचारा, संतांना तुमचे प्रश्न विचारा, धर्मगुरूंना तुमचे प्रश्न विचारा. आणि मी सांगतो मॅरिड लाईफ बद्दल, कुठलाच धर्मगुरू, कुठलेच संत, कुठलाच सज्जन माणूस डिवोर्स घ्या असं सांगणार नाही. अजिबात नाही सांगणार, अजिबात नाही सांगणार. एखादा काहीतरी खूप मोठा अपवाद असेल ना तर काहीतरी समजू शकतो, पण त्याबद्दल खूप रेअरेस्ट ऑफ रेअर, त्याची कल्पना पण, किंवा मी तुम्हाला काहीतरी उदाहरण देऊन अशा ठिकाणी वगैरे त्यावेळेस ठीक, याची कल्पना पण करत नाही. ते एकदम नगण्य आहेत त्या गोष्टी. त्यामुळं मोठी सांगायचं झालं तर कुठलाच धर्मगुरू तुम्हाला डिवोर्स घ्यायला, कुठलाच धर्मगुरू तुम्हाला नवऱ्याला बायकोपासून, बायकोला नवरा सोडून राहायला मान्यता देणारच नाही, अजिबात देणार नाही. कुठलाच धर्मगुरू सुद्धा देणार नाही, संत सुद्धा देणार नाही, आणि आपले शास्त्र सुद्धा देणार नाहीत. त्यामुळं त्यांच्या साथीमध्ये राहा ना, त्यांच्या सत्संगात राहा ना, संगत त्यांची करा तुम्ही. कारण तीच लोक आहेत जे तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगू शकतात. म्हणून इथं गोस्वामी तुलसीदासजी, आणि चांगली गोष्ट सांगण्यामध्ये ही पण गोष्ट येते की रामचरितमानस ऐका, भगवंताचं गुणगान ऐका, त्या सरोवरापर्यंत जावा. या गोष्टी पण तुम्हाला कोण सांगणार आहेत? हे सज्जन माणसंच सांगणार आहेत की अरे बाबांनो, या सगळ्या ह्याच्यात काय पडलाय, हे ठीक आहे, चला हे तुमच्या या गोष्टी ज्या आहेत लाईफ मधल्या, हे क्वेश्चन, हे असं करा, बरं ठीक आहे. मग सज्जनांची हीच एक खासियत असते बरं का. ते तुमचे प्रश्नांवर उत्तर सांगतील, त्या प्रश्नांवर मार्गदर्शन करतील, आणि पुढे काय करायचं ते पण सांगतील. ठीक आहे, ही ठीक आहे, आता सध्या लाईफमध्ये अशा गोष्टी सुरू आहेत, ठीक आहे, हे असं करा, आणि पुढे तुम्हाला या गोष्टी करायच्या, तिकडे लक्ष द्या. हे कोण सांगणार आहे? हे सज्जन माणसं सांगणार आहेत. त्यामुळं रामकथा ऐका, प्रभूचं, भगवंताचं नामस्मरण करा, तिथपर्यंत जा. हे तुम्हाला दुसरं नाही सांगणार आहे. कुतर्क करणारे जे व्यक्ती आहेत ते नाही सांगणार आहेत. त्यामुळं ज्यांना संतांची साथ नाही, ज्यांच्याजवळ श्रद्धारूपी वाटखर्च नाही, आणि ज्यांना श्रीराम प्रिय नाहीत, त्यांना हे मानस प्राप्त होणार नाही, असं गोस्वामी तुलसीदासजी सुद्धा इथं सांगतायत.
त्यामुळे श्रद्धा पाहिजे तुम्हाला, तुमच्याजवळ श्रद्धा पाहिजे, संतांची साथ पाहिजे, कारण ती सज्जन मंडळी, संत मंडळीच तुम्हाला प्रेरित करू शकतील प्रभू श्रीरामांपर्यंत जाण्यासाठी. आणि ज्यांना श्रीराम प्रियच नाहीत त्यांना सुद्धा हे मानस प्राप्त होणार नाही, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. कसं लिहित आहेत की, जे श्रद्धा संबल रहित रामा, नहीं संतन करसात, तिन कहू मानस अगम रामा, अति जिनहि न प्रिय रघुनाथ. राम सिया राम जय जय राम. छान लिहिलं इथं. ठीक आहे, त्यामुळं श्रद्धा, संतांची साथ आणि श्रीरामांवरती प्रेम या गोष्टी सुद्धा पाहिजेत. जे श्रद्धा संबल रहित, जे श्रद्धा संबल रहित, श्रद्धा रहित आहेत, नाही संतन कर साथ, संतांची साथ नाही, तिन कहू मानस अगम, तिन कहू मानस अगम, हे त्यांना हे मानस अगम आहे, हे प्राप्त होणार नाही. अति जिनही न प्रिय रघुनाथ, न प्रिय रघुनाथ, ज्यांना प्रिय नाहीत, ज्यांचं रामावर प्रेम नाही, त्यांना सुद्धा हे मानस प्राप्त होणार नाही, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगतायत. त्यामुळं कसं आहे की श्रद्धा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. श्रद्धा जर नसेल तर तुम्ही तुमचं, मी म्हणेन की आध्यात्मिक आयुष्य जाऊ द्या, परंतु तुमचं वैयक्तिक प्रॅक्टिकल लाईफ जगणं सुद्धा तुम्हाला अवघड होऊन जातं. आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्ही अनावधानाने का होईना श्रद्धेनेच पुढे जाताय, परंतु आध्यात्मिक मार्गात आला की तुमची श्रद्धा कुठे डळमळीत होते, कुठे डिस्टर्ब होते, काही कळत नाही. इथं थोडंसं श्रद्धा ठेवा ना, श्रद्धा ठेवा जरा. सांगितले आपल्या शास्त्राने काही गोष्टी तर त्या चांगल्याच आहेत. ही सगळ्यात पहिली श्रद्धा पाहिजे, मनात तो विश्वास पाहिजे. समोर जर तुमच्या मी कोणी चहा जर ठेवला तर चहा प्यायचं सोडून जर तुम्ही नाही ह्याच्यात दूध कुठून आणलंय, साखर किती टाकले, बरं कुठली साखर टाकले, चहापत्ती कुठली आहे, मग ते चहापत्तीवाली आहे का डस्टवाली आहे, कुठल्या ब्रँडची आहे, हे असं जर तुम्ही करत बसला नाही मग ते तू अगोदर पिऊन बघ. तुमच्या मनात श्रद्धाच नाही तर मग कसं 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 राहू, काय करायचं. अगोदर प्या, ते पूर्ण चहा प्या, मग कळेल ना तुम्हाला त्या चहाची चव कशी आहे. रामकथा सुद्धा तशीच आहे. पहिलं तुम्ही ऐका, ते ऐका, अगोदर ऐका, त्यातून गोष्टी शिका आणि मग त्याचं विश्लेषण करा. कुतर्क करणारे काही जण असतात महाभाग, त्यांच्यासाठी सांगतोय मी. काय असतं की मोबाईल तुमचा, आपला मोबाईल बघा, किती जरी महाग असला ना, त्याला जर नेटवर्क नाही तर कॉल लागणार आहे का? नेटवर्क पाहिजे ना, नेटवर्क. मोबाईल तुमचं किती जरी भारी असला तरी काय फायदा आहे का काही फायदा? नेटवर्कच नाही तर कॉल नाही लागणार. कॉलच नाही लागला तर काय फायदा तुमच्या त्या मोबाईलचा? त्यामुळं मनात जर तुमच्या श्रद्धेचं नेटवर्क नसेल ना, तर हे जे इतकं महागडं शरीर म्हणजे मोबाईल तुम्हाला दिलंय ना, त्याचा काही फायदा नाही. ठीक आहे, मोबाईल तुमचं लय भारी आहे, तुम्हाला माहिती नाही किती अमूल्य असं मोबाईल आहे, पण या मोबाईलमध्ये तुमचं श्रद्धेचं नेटवर्कच नाही. काय काय मग ते रामकथेचं तुमचं कनेक्शनच होणार नाहीये, कनेक्शनच होणार नाही. त्यामुळं नेटवर्क आणा अगोदर, रेंजमध्ये या, रेंजमध्ये. ठीक आहे, रेंज पाहिजे, नेटवर्क पाहिजे. श्रद्धा ठेवा, श्रद्धा ठेवा. श्रद्धा असेल तर पुढे गोष्टी. मी एका ठिकाणी ऐकलं होतं की श्रद्धा आपण ठेवतोच ना, म्हणजे आपली आई कोण, आपले वडील कोण, हे आपल्याला कोणतरी सांगितलेलंच असतं, बरोबर. आणि आपण ते मान्य करून चालतो ना पुढे. आपले आजोबा कोण होते, पणजोबा कोण होते, ते कोणीतरी दाखवतं आपल्या, अच्छा हे आजोबा, हे पणजोबा. मग हे आपण त्याची चिकित्सा करायला जातो का बरं?
नाही माझी आई हीच आहे का हे याची चिकित्सा करायला जातो का बरं? नाही माझे वडील हेच आहेत का हे चिकित्सा करायला जातो का बरं? श्रद्धा ठेवतो ना आपण. नाही बाबा हे माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे माझे पणजोबा आहेत, हे आजोबा आहे, हे श्रद्धेनेच तर सगळं चालू आहे. आणि हे जर श्रद्धा नसेल तर काय होईल बरं तुमचं, म्हणजे कसं होईल ती गोष्ट, तुम्ही विचार करा म्हणजे. आणि काय आहे बघा की श्रद्धा ठेवा म्हणजे श्रद्धा म्हणजे काय अंधविश्वास नाहीये. ठीक आहे, मी काय म्हणजे अंधविश्वास डोळे बंद करून विश्वास ठेवा असंही मला म्हणायचं नाहीये, आपले शास्त्र असं नाही सांगत. पण श्रद्धा म्हणजे मन उघडं ठेवणं, अंधविश्वास नाही. मन उघडं ठेवा, पण आज काहीतरी चांगलं शिकायला मिळेल हा हा भाव तुमच्या मनात राहू द्या ना. ही कथा ऐकताना कथेकडं असं अशा दृष्टीने पण बघा, काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. प्रभूची लीला तुम्हाला आज अनुभवायला मिळेल. त्यांनी काय केलं, काय गोष्टी कशा पद्धतीने हँडल केल्या, आज भगवंतानी काय लीला केली, हे थोडस ही उत्सुकता राहू द्या ना. मन उघडं ठेवा, अंधविश्वास नाही म्हणत आहे मी, पण तुमचं मन उघडं ठेवा, पण ती उत्सुकता राहू द्या. काहीतरी चांगलं शिकायला मिळेल, त्यांची लीला काहीतरी आज पाहायला ऐकायला मिळेल, या गोष्टी राहू द्या. ठीक आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हे करायला सक्षम व्हाल ना, ज्या दिवशी या गोष्टी तुम्ही कराल ना, त्यावेळेस बघा की प्रभू श्रीराम फक्त अयोध्येत नाही तर ते आपल्या आयुष्यात सुद्धा दिसायला लागतील. ठीक आहे. त्यामुळं पुढच्या वेळी रामकथा ऐकायला बसताना मोबाईल सायलेंट आणि मन जे आहे ते मन तुमचं श्रद्धेच्या मोडमध्ये, मोबाईलला सायलेंट मोडमध्ये टाकायचं आणि मनाला श्रद्धेच्या मोडमध्ये टाका. ओके, पुढे आपण पाहूया गोस्वामी तुलसीदासजी काय म्हणतात की इतकं दुर्गम असा हा प्रवास करून, कष्ट सहन करून, एवढं जंगल असतील, नद्या असतील, डोंगर असतील, एवढं सगळं पार करून जरी कोणी मनुष्य, ठीक आहे, एवढं सगळं पार करून जरी कोणी मनुष्य या सरोवरापर्यंत पोहोचला, ठीक आहे, म्हणजे या रामकथेपर्यंत पोहोचला, तरी सुद्धा तिथे जाताच म्हणजे काय कोण कुठं कुठं एलिमिनेट होत आहेत, कुठं कुठं थांबतायत ते बघितलं ना आपण. काही जण सुरुवातीलाच थांबतील, काही जण थोडं पुढे येतील तिथं थांबतील, काही जण अजून थोडं पुढे येऊन थांबतील. पण असे सुद्धा काही माणसं असतील की हे सगळं पार करून त्या तिथपर्यंत पोहोचतात बाबा एकदाच. ठीक आहे. मग आता गोस्वामी तुलसीदासजी इथं काय सांगतायत की जरी कोणी मनुष्य खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचला ना, तरी सुद्धा तिथं जाताच म्हणजे रामकथेमध्ये येताच, या सरोवराजवळ येताच, रामकथा ऐकत असताना इथं येताच, इथं आल्यावर लगेच त्याला निद्रारूपी हिवताप भरतो. निद्रा येते, झोप, आपल्या सर्वांची आवडीची गोष्ट. त्याला निद्रारूपी हिवताप भरतो. हृदयामध्ये मूर्खता रूपी कडाक्याची थंडी वाजू लागते त्याला तिथं. त्यामुळं तिथं जाऊन सुद्धा तो अभागी त्या सरोवरामध्ये स्नान करू शकत नाही, रामकथेमध्ये तो तल्लीन होऊ शकत नाही, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं वर्णन करत आहेत. जो करी कष्ट जाई पुनी कोई. ठीक आहे. कसं सांगतायत गोस्वामी तुलसीदासजी इथं की जो करी कष्ट जाई पुनी कोई, जात ही नींद जुडाई होई. राम सिया राम जय जय राम. जो करी कष्ट जाई पुनी कोई. जो कोणी कष्ट करून तिथपर्यंत जाईल ना, तरी सुद्धा जातही नींद जुडाई होई. तिथं जाऊन सुद्धा त्याला झोप येणार. बऱ्याच जणांचं होतं बघा, कथेमध्ये बसतात आणि शांत, वा, झोपी जातात. लागते झोप बऱ्याच जणांना. ठीक आहे.
आता तुमच्यापैकी कुणी झोपलं नाहीये ना? जागे आहे ना सर्वजण? हॅलो, राम राम. जागे आहे ना? झोपू नका बरं का, जागे राहा, जागे राहा. ठीक आहे. तर गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगतायत की एवढं कष्ट करून काही जण तिथपर्यंत गेले ना, तरी सुद्धा बऱ्याच जणांना झोप येते, जे की आपण समजू शकतो. हे बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल. अशा लोकांना सुद्धा रामकथेमध्ये या सरोवरामध्ये स्नान करायला मिळत नाही. रामकथेमध्ये, रामचरित मानसमध्ये, भगवंतामध्ये मन त्यांचं एकाग्र व्हायला कष्ट होतात, नाही करू शकत, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. झोपेवर काय एक छान एक गोष्ट आहे की एकदा नवरा बायको दोघ जण जातात एका कथेमध्ये. बायको म्हणते घरातून निघताना, ऐका ना, तिथं जाऊन झोपू नका बरं का. मागच्या वेळी तुम्ही झोपला होता, लोक बघत होते माझ्याकडं, आपल्याकडं. ठीक आहे. बायको सांगते नवऱ्याला. नवरा काय म्हणतो, अगं हो, मी काय लहान मुलगा आहे का? मी देतो लक्ष, तू नको काळजी करू. तू नको काळजी करू. ठीक आहे, मी देतो लक्ष. कारण काय लक्ष देणार आपल्याला माहिती आहे आता. झालं, ते जातात कथेमध्ये. 5 मिनिटांनी मग हळूच नवऱ्याचं डोकं आहे जे ते हळूहळू पुढं यायला चालू होतं. हळूहळू पुढे जात, हळूहळू मागं जात, मग डावीकडं, मग उजवीकडं, आणि अचानक झटका येतो आणि लगेच इकडे तिकडं खाडकन जागे होऊन बघतो. असं 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 झालंय का कोणासोबत? असं असं काही झटका असं कोणाला बसलाय का? असा झटका बसलाय कोणाला? झोप येते हळूच. कधी आपण झोपून जातो कळत नाही. इकडं तिकडं मान वळू लागते आणि पटकन झटका येतो आणि आपण जागे होतो. बर, जाग होऊन सुद्धा लगेच लगेच पुन्हा कंटिन्यू होती ती झोप बर का. जागे होऊन पण खाडकन जागे होऊन सुरू होते रामकथा ऐकायला सुरुवात, असं होत नाही. पुन्हा छान मग्न होतात झोपेत. ठीक आहे. तर मग हे असं बघून काय करते बायको, पण असं कोपरा मारते, रामाचं नाव घ्या, घोरण्याचं नको, घोरताय तुम्ही, राम नाव घ्या, राम नाव. झोपेवरून अजून एक गोष्ट बघा की आपण रील्स बघत 12-1 वाजले तरी आपल्याला झोप येत नाही, है की नाही? कधी वेळ जातो कळत नाही, तेव्हा आपल्याला झोप येत नाही. सिरियल कुठली बघत असताना आता काय पुढे होणार म्हणून आपलं लक्ष सतत राहतं. पण रामकथेत मध्येच काय होतं काय कळत नाही. काय इथं खरंच शांती असते का? वा, किती शांत वातावरण आहे, छान, आता रिलॅक्स हो. असं कसं बरं? इथंच का बरं झोप येते कळत नाही. जो करी कष्ट जाई पुनी कोई, जातही नींद जुडाई होई. इथं येतच नींद काय येते, झोप काय येते काय कळत नाही. मग मला सांगा, ऑफिस मध्ये येते का बरं झोप? नाही येत. मॅच बघताना झोप येते का? नाही येत. रामकथा ऐकतानाच का बरं झोप येते कळत नाही. अच्छा, आता ऑफिसचं थोडस अपवाद असू शकतो बरं का. ऑफिसमध्ये झोप येते का नाही येत असं जे म्हणतोय, काही जण असे आहेत ऑफिसमध्ये पण झोप येत आहे काही जणांना. मी पण त्यापैकी एक आहे. आमच्या ऑफिसमध्ये तर मोठं रिसेप्शन आहे बाहेर. दुपारी जेवण झाल्यानंतर लिटरली, म्हणजे जेंट्स म्हणू नका आणि लेडीज म्हणू नका, खुशाल तिथे येतात आणि झोपतात, चांगलं घोरत झोपतात. आराम करतात थोडा वेळ. त्यामुळं ऑफिसमध्ये येते झोप कधीतरी, ठीक आहे, पण इम्पॉर्टंट वेळेस नाही येत ना. ऑफिसमध्ये पण तिथं येत नाही झोप. मॅच मध्ये तुम्हाला झोप येत नाही, इतर ठिकाणी झोप येत नाही, तर रामकथेमध्येच का बरं झोप येते मला ते कळत नाही, असं गोस्वामी तुलसीदासजी पण इथं सांगतायत. ठीक आहे. कारण काय होतं की तिथं शरीर थकत नसतं, पण मनाला कुठंतरी तो विषय फारसा आवडत नाही, असंही असू शकतं, किंवा अजूनही काही कारण असू शकतील. संसाराची सवय आहे ना आपल्याला, परमार्थाची नाही. मन आपलं वेगळ्याच गोष्टींमध्ये भरकटतं.
ठीक आहे, असोत, हरकत नाही. अं, आपण जे आपल्याला काय असतं ना, की जे आवडतं त्यासाठी आपण जागत असतो, त्यासाठी जागतो. पण ज्या गोष्टी तुम्हाला बदलायला लावतात ना, त्या ठिकाणी झोपतो. कोणी चांगलं सांगत असेल त्याचं नाही ऐकणार, कोणी कथा कुठे सुरू असेल ते पण ऐकणार नाही. कारण या गोष्टी तुम्हाला बदलायला लावणार आहेत ना, मग ते गोष्ट नाही मान्य करत मन पटकन. मनाजीराव पटकन ऐकत नाहीत या गोष्टी. काय म्हणतं मन, की बाबा हे बदलायला सांगते रामकथा, तुम्ही बदला सांगते, अहंकार सोडायला सांगते, वाईट सवयी सोडा म्हणते रामकथा. मनाजीराव काय म्हणतात, नाही नाही बुवा, हे लय अवघड आहे, चला हे कठीण आहे, हे अवघड आहे, चला आपण थोडस झोपू. एकदम मस्त काम, बढिया काम. कुठे एवढं डोक्याला ताण घ्यायचा, हा, थोडस रिलॅक्स व्हा, आराम करा. आणि मनाजीराव त्यांचं काम करतात. ठीक आहे, बघा की कथेमध्ये झोप लागली तरी चालेल, देव काही रागावणार नाही. पण तुमचं जे आयुष्य आहे ते रामनामाशिवाय जर झोपेत गेलं तर तीच खरी तुमची हानी आहे, त्यात तुमचं नुकसान आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य रामनावाशिवाय जाऊ देऊ नका, जाऊ देऊ नका. त्यामुळं राम राम म्हणा, राम राम म्हणा. ठीक आहे, आधीची लोक बघा, खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. आजही आपण काही लोकांना बघू शकतो, राम राम म्हणतात, त्यांनाही माहिती नाही किती मोठी गोष्ट ते करतायत. पण आता येणारे जनरेशन मध्ये किती लोक राम राम म्हणणारे असतील माहिती नाही बुवा. आता तरी अजून बरेच लोक आपण बघू शकतो गावाकडं वगैरे, राम राम हो पाहुणे, असं ओघाने बोलून जातात, राम राम हो, राम राम, काय चाललंय, कसे आहात, हा, राम राम, आपसुक येतं ते तोंडात. आता पुढचं किती जण येणार आहेत राम राम म्हणणारे माहिती नाही, बघूयात. ठीक आहे, मग पुढे काय म्हणतायत गोस्वामी तुलसीदासजी, की एवढे कष्ट करून जरी तिथं पर्यंत कोणी पोहोचला ना, तरी बरेच लोकांना तिथं निद्रा येते, झोप येते. ते काय मग या सरोवरामध्ये त्यांना जाता येत नाही, स्नान करता येत नाही, त्यातलं त्यांना पाणी सुद्धा पिता येत नाही, इतकं ते मग वाईट अवस्था होते. ठीक आहे, इतकं ते सर्व गोष्टी होतात. मग असा जो व्यक्ती आहे तो काय म्हणतो, की तो त्याच्या अभिमानासोबत परत येतो. आणि नंतर त्याला विचारलं ना, की काय बाबा, काय गेला होता तिकडं, काय कसं आहे काय, तर तो आपल्या दुर्भाग्याची गोष्ट न सांगता, की यार नाही, मला नाही ऐकता आली रामकथा, मला झोप आली, असं कोणी नाही सांगणार. अरे नाही यार, नाही नाही नाही, ते काय खास नव्हतं यार. तिथल्या गोष्टी, त्या सरोवराची निंदा करायला सुरू करतो. बाबा तू झोपला ते नाही सांगत, तुझ्या दुर्भाग्याची गोष्ट तू नाही सांगत, त्या सरोवराची निंदा करणाऱ्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगतो. नाही, ते सरोवर काही चांगलं नव्हतं, ती रामकथा काही चांगली नव्हती. अरे रामकथा चांगली नव्हती, क्या बात आहे, तुला झोप आली होती, तू ऐकलं नाही ते सांग ना. तर अशा त्या गोष्टी चालतात. कसं लिहिलंय तो गोस्वामी तुलसीदासजी, की करी न जाई सर मज्जन पाना, करी न जाई सर मज्जन पाना, त्याला त्या सरोवरात जाऊन स्नान करता येत नाही. करी न जाई सर मज्जन पाना, फिरी आवई समेत अभिमाना, फिरी आवई समेत अभिमाना, तो पुन्हा येतो त्याच्या अभिमानासोबत. जो बहोरी को पूछन आवा, बाहेर त्याला कोणी विचारलं ना, जो बहोरी को पूछन आवा, सर निंदा करी ताही बुझावा, राम सिया राम जय जय राम. सर निंदा करी ताही बुझावा, तिथली तो निंदा करू लागतो. हा, तिथं त्याची निंदा सुरू करतो, असं ते गोष्ट आहे. का असतं, की एखाद्याला जर एखादी गोष्ट मिळाली नाही ना, तर तो दोन गोष्टी करेल.
एकतर पुन्हा प्रयत्न करेल, हं? पुन्हा पुन्हा ऐकेल रामकथा, बघू आता यावेळेस नाही झोपायचं म्हणून. नाही तर मग दुसरा पर्याय, चला निघून चला आणि इथल्याच गोष्टीची निंदा करा. एखाद्याला एखादी गोष्ट नाही भेटली तर त्याच्यासाठी पुन्हा प्रयत्न करेल, नाही तर नाही यार ते गोष्टच चांगली नाही, असं त्याच गोष्टीची निंदा करायला लागणार. ए नाही नाही, ते त्याला नावं ठेवणार. अरे भाऊ, तू नाव का ठेवतोय? हा, तुम्हाला ती गोष्ट जमत नाहीये ते सांगा ना, तुम्ही दुसऱ्यांना का नावं ठेवताय? आलं का लक्षात? ते कोल्ह्याचं आणि द्राक्षाचं उदाहरण तुम्हाला माहित असेल. द्राक्ष आंबट आहेत. हे मग अशी माणसं जे आहेत ना, ते आंबट आहेत म्हणतात. नाही, द्राक्ष आंबट आहेत बाबा, हे काही नाही, चांगली नाहीत. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. तुमच्यापैकी पण बघा, जर कोणी नियमितपणे रामकथा ऐकायला लागला आणि दुसऱ्याला जर काही ते जमलं नाही, तर तुम्हाला लगेच थोडस, अरे तू काय लई धार्मिक झालाय का, हा? लगेच तुमच्यावर टीका करणार. तुमच्यावरच टीका करणार. तुम्ही बहुतेक काहीतरी खूप आयुष्यामध्ये गडबड करताय, खूप मोठा गुन्हा करताय, काहीतरी गडबड करताय, असे असं असं जाणीव तुम्हाला करून देणार. अरे काय करतोय तू, काय हे काय चाललंय तुझं, हा? काय तू काय लई मोठा धार्मिक झाला का काय? अरे स्वतःला नाही जमत म्हणून तुम्ही दुसऱ्याची खिल्ली नका ना उडवू. तुम्हाला नाही ऐकायचं, तुम्ही नका ऐकू. दुसरे ऐकतायत त्यांना ऐकू द्या, ऐकू द्या, ठीक आहे. रामकथा आपल्याला इथं शिकवते की इतरांच्या गुणांचा आदर करा. जर कोणी चांगलं काही करत असेल तर मनानं चांगलं करतोय तो. ठीक आहे, चांगल्या गुणांचा आदर करा आणि आपले जे अवगुण आहेत किंवा आपले जे उणिवा आहेत त्यावर आपण काम करूयात ना. उगीच दुसऱ्यांना का बरं नावं ठेवायची आहेत आपल्याला, नका ठेवू, ठीक आहे. निंदा नाराजगी करू नका, प्लीज करू नका. हे चांगलं नाही, तुमच्या स्वतःसाठी चांगलं नाही. त्यामुळं त्या सरोवराची निंदा करणाऱ्या माणसासारखं होऊ नका तुम्ही, तुलसीदासजींनी जे सांगितले त्याप्रमाणे, ठीक आहे. त्यामुळं निंदा करू नका. निंदा करून काही आपण उंचावर जात नाही, आपण आपले प्रयत्न करायचे, ठीक आहे. आणि अजून एक सांगू का, इतरांना पण बाबा तू खूप काही धार्मिक झालाय का काही, किंवा इतरही गोष्टीमध्ये, फक्त रामकथेचंच नाही, पण इतरांना तुम्ही निंदा करू नका. तुम्ही तुमचा प्रयत्न करा ना, पुन्हा एकदा प्रयत्न करा. कदाचित काय ना की द्राक्ष आंबट नसतील हो, तुमची उडीच जरा कमी पडत असेल. जरा थोडीशी अजून मोठी उडी मारा. ते द्राक्ष जे आहेत ना, ही जी रामकथा आहे ना, ही गोडच आहे. हे गोड द्राक्ष तुम्हाला नक्की मिळतील. थोडस जरा प्रयत्न करा, थोडस अजून प्रयत्न करा, थोडी अजून उडी मारा. द्राक्ष आंबट नाहीयेत. अजून थोडे प्रयत्न केले ना, हे गोड द्राक्ष तुम्हाला नक्कीच मिळतील. पुढे आता गोस्वामी तुलसीदासजी काय सांगतायत की ज्याला श्रीराम सुंदर कृपादृष्टीने बघतात त्यांना हे जे बाकीचे सर्व जे विघ्न आहेत ते बाधत नाहीत, आणि तोच व्यक्ती तोच आदराने या सरोवरामध्ये स्नान करतोय, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं लिहितात की ज्यांच्यावर प्रभू श्रीरामांची कृपादृष्टी असते त्या सर्वांना या गोष्टी बाधत नाहीत. ते या सरोवरामध्ये येतात आणि स्नान करतात, म्हणजेच या रामकथेमध्ये, रामचरितमध्ये मग्न होतात, भगवंताच्या भक्तीमध्ये ते तल्लीन होतात. आणि महाभयानक जे अधिदैविक अधिभौतिक असे जे वेगवेगळे ताप आहेत त्या तापांमध्ये होरपळून जात नाहीत. कोण? श्रीरामांचे भक्त, ज्यांच्यावर प्रभू श्रीरामांची कृपादृष्टी झालेली आहे, त्यांना या गोष्टी बाधत नाहीत, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत, लिहित आहेत. सकल विघ्न व्यापही नाही तेही, राम सुकृपा बिलो कही जेही, सोई सादर सर मज्जन करई, महाघोर त्रय तापन जरई,
राम सिया राम जय जय राम. पुढे अजून काय सांगतायत की ज्यांच्या मनामध्ये श्रीरामांच्या चरणी सुंदर प्रेम आहे. अच्छा, अजून एक, ते जे आपण कावळे आणि बगळे रूपी दुष्ट आणि विषयी लोकांचं पण बघितलं ना, तिथं पण त्यांनी खूप छान लिहिलं होतं बरं का. मला सांगायचं राहिलं की आवत एही सर अति कठीणाई, राम कृपा बिनु आई न जाई. राम सिया राम जय जय राम. ते काय म्हणतात की या सरोवरामध्ये येण्यामध्ये खूप अडचणी आहेत. श्रीरामांची कृपा झाल्याशिवाय तिथं येता येत नाही. राम कृपा बिनु आई न जाई. राम कृपा बिनु आई न जाई. त्यामुळं रामकृपा होणं तुमच्यावर जरुरी आहे. आणि एकदा का रामकृपा झाली तर पुढच्या गोष्टी तुम्हाला खूप सुलभ होतील. त्यामुळं ज्यांच्या मनामध्ये प्रभू श्रीरामांबद्दल प्रेम आहे ते हे सरोवर सोडून कधीच जात नाहीत, कधीच जाणार नाहीत. आणि हे बंधूंनो, ज्याला या सरोवरामध्ये स्नान करायची इच्छा आहे त्याने मनपूर्वक सत्संग करायला पाहिजे. सत्संग करा म्हणतात. रामकथा, रामकृपा जर हवी असेल, हे जो सरोवर आहे यामध्ये तुम्हाला यायचं असेल तर सत्संग करा. कारण पुन्हा पुन्हा इथं सत्संग सांगतायत. चांगल्या लोकांचा संग करा, चांगल्या लोकांचा संग करा, पुन्हा पुन्हा सांगतायत गोस्वामी तुलसीदासजी. ठीक, तुमच्या आयुष्याचा जो आहे ना उद्धार तो याच प्रकारे होणार आहे असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. त्यामुळं ज्यांना प्रभू श्रीराम प्रिय आहेत, ज्यांचं प्रेम आहे प्रभू श्रीरामांवर, ते लोक ही कथा ऐकणार, या सरोवरामध्ये नक्की येणार, ते हे सोडून जाणार नाहीत. आणि तुम्हाला सुद्धा जर त्याच्यामध्ये यायचं असेल, स्नान करायचं असेल, रामकथा ऐकायची असेल तर सत्संग करा असं गोस्वामी तुलसीदासजी इथं लिहित आहेत. आणि काय चोपाई लिहित आहेत, छान आहे. ते नर यह सर तजही न काऊ. तजही त्यागणार नाहीत, ते कधी सोडून जाणार नाहीत. ते नर यह सर तजही न काऊ, जिनके रामचरण भलभाऊ. ज्यांचं रामचरणामध्ये प्रेम आहे ते हे त्यजणार नाहीत, सोडून जाणार नाहीत. जो नहाई चह एई सरभाई. जो नहाई चह एही सरभाई. ज्यांना या सरोवरात स्नान करायची इच्छा आहे, जो नहाई सो सतसंग करऊ मन लाई. सो सतसंग करऊ मन लाई. तर सत्संग म्हणून मग तुम्ही करा असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. आता इथे एक गोष्ट समजून घ्या की का म्हणतायत गोस्वामी तुलसीदासजी की जिनके रामचरण भलभाऊ. ज्यांना रामचरणामध्ये प्रेम आहे ते नर यह सर तजई न काऊ. ते हे सोडून जात नाहीत. ज्यांचं प्रेम आहे ना ते कधीच सोडून जात नाहीत. ज्यांचं एखाद्या गोष्टीवर प्रेम आहे ती गोष्ट नाही सोडू शकत. जिथं प्रेम आहे तिथं नाही ते शक्य नाही, सोडणार नाही. आणि की नाही, प्रेमामध्ये बघा काही अटी वगैरे काही नसतात. रामायणामध्ये जर आपण बघितलं, किती अडथळे आले, किती वेळ कमी पडला, टीका जरी झाली ना तरी व्यक्तीचं कसं असतं ना की तो त्या मार्गावर जर प्रेम असेल तर बरं का, तरी पण तो त्या मार्गावर टिकून राहतो. कारण काय की त्या मार्गावर राहण्यातच त्याचं समाधान त्या व्यक्तीला मिळत असतं. लोक प्रशंसा करतात, त्यातून समाधान नाही मिळणार आहे त्याला. त्यामुळं किती टीका झाली, वेळ कमी पडला, काही अडथळे आले, तरी जो सच्चा भक्त आहे ना तो कधीही ही रामकथा सोडून जात नाही. रामायणामध्ये आपण हनुमानांची रामभक्ती बघू शकतो. त्यांच्या सेवेमध्ये हनुमानांनी जी रामसेवा केली, त्यांनी जे रामकाज करवे को आतुर, कधीच कुठली अट नव्हती त्यांच्या प्रेमामध्ये की मला हे पद दिलं तर मी हे करेन, मला हे दिलं तर मग मी हे करेन.
काही अटी नव्हत्या. समुद्र आडवा येऊ द्या, किती मोठी संकट येऊ द्या, हनुमानांनी श्रीरामांची भक्ती करण्यामध्ये, त्यांची सेवा करण्यामध्ये कधीच खंड पडू दिला नाही, कधीच खंड पडू दिला नाही. समोर एवढा मोठा समुद्र आला, नाही यार मी आता एवढं मोठं हे करून ओलांडून कसं जाऊ. संजीवनी बुटी आणायची होती, कुठं खाली इकडं लंकेमधून इकडं वर नॉर्थ, एवढं एका रात्रीत कसं शक्य बाबा, मी कसं जाऊ. नाही 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 म्हणले का असं? कधीच नाही, कधीच नाही, कधीच खंड पडू दिला नाही हनुमानांनी. कारण का तर प्रेम होतं ना, आणि जिथं प्रेम आहे ना तिथं माणसाला सांगायची जरूरच नाही पडत. ठीक आहे, आवश्यकताच नाही पडत. नाही 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 छे छे. जसं हनुमानाचं आपण बघितलं तसंच भरताचं सुद्धा बघू शकतो. भरत, राम आणि भरत. भरताची आई स्वतः कैकेयी हिनेच तर भरतासाठी राज्य मागितलं होतं. ज्यांच्यासाठी ते राज्य मागितलं होतं त्यांनीच ते स्वीकारलं नाही, नको म्हणले मला ते राज्य. सिंहासन त्यांनी नाही स्वीकारलं भरतांनी. 14 वर्ष प्रतीक्षा केली प्रभू श्रीरामांची. का तर प्रेम होतं, श्रीरामांवरती त्यांचं प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी राज्याचा, सिंहासनाचा स्वीकार अजिबात केला नाही. आणि 14 वर्ष मी तुमचं म्हणून मी हे सांभाळतो, मी वाट बघतो म्हणून त्यांनी प्रतीक्षा केली, वाट बघितली. ते काही, आणि हा काही दिखावा नव्हता. प्रभू श्रीरामांप्रती असलेली निष्ठा, प्रभू श्रीरामांप्रती असलेलं ते प्रेम होतं भरतांचं. शबरी सुद्धा आपण बघू शकतो, वर्षानुवर्ष एका म्हणजे आशेवर जगत होते की मेरे राम आएंगे. काही नव्हतं, पण शबरीने सुद्धा रामाची वाट बघितली आणि शेवटी प्रभू श्रीराम आलेच शबरीकडे सुद्धा. त्यामुळं प्रभू श्रीरामांवरती ज्यांचं प्रेम आहे ना, ते या गोष्टी सोडून कधीच जाणार नाहीत, कधीच जाणार नाहीत, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. तर आज अशा प्रकारे आज आपण पाहिलं की कोण ही कथा ऐकणार आणि कोण कथा ऐकणार नाही, या गोष्टी आज आपण आजच्या या भागात पाहिल्या. यावेळेस ना मी अजून एक गोष्ट केले की कथा कोण ऐकेल आणि कोण नाही, असं यावर एक गीत लिहिलंय आणि ते त्याचं गाणं सुद्धा बनवलंय. ठीक आहे, ते गाणं मी आता इथे पुढे प्ले करेन, चालवेन. तर ते गाणं सुद्धा तुम्ही नक्की ऐका, कथा कोण ऐकेल आणि कोण नाही. शॉर्टमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी त्या गाण्यातून दिसतील आणि ते गाणं सेपरेट देखील मी आपल्या चॅनलवर मी अपलोड करेन. तर पुढे आपण पाहणार आहोत भरद्वाज ऋषी आणि याज्ञवल्क ऋषी यांचा संवाद आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आणि त्यासोबतच बायका जे विचारतात ना नवऱ्याला की का हो मी कशी दिसते, का विचारतात आपल्या माणसाला, आपल्या पुरुषाला का विचारतात की मी कशी दिसते, याचं सुद्धा आपण पुढील भागात उत्तर पाहूयात. आणि भरद्वाज ऋषी आणि याज्ञवल्क ऋषी यांच्यामध्ये काय संवाद झाला ना, त्या गोष्टी आपण पुढील भागात बघूयात. तर आज आपण कोण कथा ऐकणार आणि कोण ऐकणार नाही या गोष्टी पाहिल्यात. आज इथंच विश्राम घेऊयात. पुढे मी ते गाणं प्ले करणार आहे, त्यामुळे ते गाणं देखील तुम्ही पुढे नक्की ऐका. आणि पुढील कथेचा भाग घेऊन मी पुन्हा लवकरच येईन. ज्योतिष, रत्न आणि वास्तुशास्त्र याबद्दल कोणाला काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क जरूर करा. कोणत्याही विषयांवरती आध्यात्मिक आणि कुंडलीच्या द्वारे प्रामाणिक अभ्यास मी इथं करत असतो. भेटूया आपण पुढील भागात रामकथेसोबत. तोवर राम राम, जय सियाराम, जय सियाराम. रामकथेचा हा पवित्र दरबार, भक्तिभावाचा निर्मळ संसार, संतांनी सांगितला अर्थ गहन, मन लावून ऐका हे रामचरित धन. कथा कोण ऐकेल अन कोण नाही, रामनामाचा रस सर्वांना
पावत नाही. कथा कोण ऐकेल अन कोण नाही, रामकृपेशिवाय येथे कोणी येत नाही. ज्यांच्या मनात विषयांची छाया, त्यांना कथेचा कसा लागे माया. ज्याला जिथे रस तिकडेच तो जाई, ज्याला जिथे रस तिकडेच तो जाई. कथा कोण ऐकेल अन कोण नाही, कथा कोण ऐकेल अन कोण नाही. कुसंगतीत जे अडकले सारे, सज्जन बोलते तरी ना ऐकती बरे. संगत चुकीची वाटच चुकवी जाई, संगत चुकीची वाटच चुकवी जाई. कथा कोण ऐकेल अन कोण नाही, कथा कोण ऐकेल अन कोण नाही. कोणी संसाराच्या धावपळीत गुंतले दिवस रात्र व्यवहारात. वेळ नाही म्हणत दिवस सरून जाई, वेळ नाही म्हणत दिवस सरून जाई. कथा कोण ऐकेल अन कोण नाही, कथा कोण ऐकेल अन कोण नाही. कोणी मोहमान मदाच्या मागे, कीर्ती संपत्ती पदासाठी ढावे. रामकथा मग कुणा आठवेल भाई, रामकथा मग कुणा आठवेल भाई. कथा कोण ऐकेल अन कोण नाही, कथा कोण ऐकेल अन कोण नाही. कोणी म्हणे जर राम खरे असते, तर दुःख जगात कसे दिसते. असा कुतर्क करून मागे सरकून जाई, असा कुतर्क करून मागे सरकून जाई. कथा कोण ऐकेल अन कोण नाही, कथा कोण ऐकेल अन कोण नाही. श्रद्धा नाही नाही सत्संग, सज्जनांच्या वचनांचा नाही रंग. ज्यांना श्रीराम प्रियच नाही, ज्यांना श्रीराम प्रियच नाही. कथा कोण ऐकेल अन कोण नाही, कथा कोण ऐकेल अन कोण नाही. कधी कसा बसा बसतो कोणी, ऐकायला कथा दोन घडीसाठी. डोळ्यावर झोप लगेच येऊन जाई, डोळ्यावर झोप लगेच येऊन जाई. कथा कोण ऐकेल अन कोण नाही, कथा कोण ऐकेल अन कोण नाही. जे स्वतः कथा ऐकू शकत नाहीत, ते ऐकणाऱ्यावर हसत बसतात. निंदा दोष काढत राहतात भाई, निंदा दोष काढत राहतात भाई. कथा कोण ऐकेल अन कोण नाही, कथा कोण ऐकेल अन कोण नाही. ज्याच्यावर श्रीरामाची कृपा असते, रामनामात ज्याचे मन रमत असते. अडथळा कोणताही त्याला रोखत नाही, तोच कथा ऐकेल बाकी कोणी नाही. तोच कथा ऐकेल बाकी कोणी नाही. कथा कोण ऐकेल अन कोण नाही. राम भक्तीचा मार्ग सर्वांना भावत नाही. कथा कोण ऐकेल अन कोण नाही. रामकृपेशिवाय येथे कोणी येत नाही, रामकृपेशिवाय येथे कोणी येत नाही. रामकृपेशिवाय येथे कोणी येत नाही. श्रीराम जय राम.